नमस्ते, जय श्रीराम. बरं, आजचा आपला जो विषय आहे वैवाहिक जीवन, पुरुष जातक आणि स्त्री जातक, तर त्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण विचार करणार आहोत, तर तिथे राशींची नेमकी काय भूमिका असते. म्हणजे तिथे मेष राशीच्या समोर येणारी राशी तुळ राशी आणि तुळ राशीच्या समोर येणारी राशी मेष राशी. तर अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ राशींचा कसा आणि काय परिणाम असू शकतो. कारण ज्या वेळेला आपण फक्त ग्रहांचा विचार करतो, तर तिथे ग्रहांचा विचार न करता आपल्याला तिथे राशींचा देखील विचार करणं आवश्यक असतं. कारण माणसाचा स्वभाव आकाशात असणाऱ्या 12 राशींमधली जी राशी त्याची आहे, लग्न राशी आणि चंद्र राशी, जी राशी त्याची आहे, तर त्याच्या अनुसरून त्याचा स्वभाव बनत असतो. ज्यावेळेला आपण गुणमिलन करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण ज्यावेळेला विवाहाची पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला आपण काय करतो, तर त्याची चंद्र राशी आपण तपासत असतो किंवा चंद्र राशी कोणती आहे, तर अमुक एक चंद्र राशी आहे आणि तमुक एक चंद्र राशी आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं समन्वय कसा असेल, अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये हे करत असतो. मग तसं आपण ज्या वेळेला तपासणी करत असताना आपल्याला आढळतं की एखाद्या व्यक्तीची जर समजा तिथे कुंभ राशी असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची जर समजा सिंह राशी असेल, तर ह्या दोन कशा समसप्तकातल्या समोरासमोरच्या राशी आहेत. म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून समोरासमोर येणाऱ्या समसप्तकात येणाऱ्या राशी आहेत. मग ह्या जर समसप्तकात येणाऱ्या राशी आहेत, तर त्यांचं खरोखर तिथे व्यवस्थित ट्युनिंग जमतं का, की नाही जमत, की त्याच्यामध्ये सततचे वादविवाद होतात. मग जे वादविवाद होतात, मग दरवेळेला आपण असं सांगून टाळून नाही चालणार, की नाही फक्त तुमच्यामध्ये वादविवाद होत असतील किंवा तुमचं पटत नसेल. मग नेमकं तिथे पटत का नाही आणि कशामुळे पटत नाही, याच्यावरती आपल्याला भाष्य करणं ज्योतिषी म्हणून फार गरजेचं असतं. आता आपण तेच बघणार आहोत, की नेमकं त्याच्यामध्ये काय घडत असतं. आता आपण मेष राशीपासून सुरुवात करू आणि त्याच्यानंतर मेष राशी, तुळ राशी. बरोबर आहे. आता जर आपण एखाद्याचं मेष लग्न किंवा मेष राशीचा आपण विचार केला बघा, मेष लग्न किंवा मेष राशीचा आपण विचार केला आणि त्याच्यानंतर तिथे त्याच्या समोर येणारी राशी कोणती आहे, तर त्याच्या समोर येणारी राशी आहे तुळ राशी. बरोबर. कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून जेव्हा आपण मेष राशी आणि तुळ राशीचा उल्लेख करतो, तर त्यावेळेला तिथे आपण काय म्हणतो, की ह्या समसप्तकात येणाऱ्या राशी आहेत. सगळ्यात पहिला तुम्हाला एक नियम लक्षात घेणं गरजेचं आहे, की समसप्तकात येणारी राशी म्हणजे आपल्या समोरची राशी आणि समोरची राशी ही नेहमी आपली प्रतिस्पर्धी असते. जसं ती आपल्या जोडीदाराचा कारक आहे, बरोबर आहे. जसं ती आपल्या जोडीदाराचा कारक आहे, आपल्या पती किंवा पत्नीचा कारक आहे, आपल्या प्रजेचा कारक आहे, आपल्या पार्टनरचा कारक आहे. मग तुम्ही व्यावसायिक पार्टनर पहा किंवा तुम्ही अन्य काही गोष्टी पहा. मग ज्या वेळेला आपण आपल्या समोर येणाऱ्या राशीचा विचार करतो, त्यावेळेला ती आपल्या प्रतिस्पर्ध्याची देखील राशी असते. बघा, शत्रू वेगळा आणि प्रतिस्पर्धी वेगळा. शत्रू आपण षष्ठ स्थानावरून पाहतो आणि प्रतिस्पर्धी पाहताना आपण हा समसप्तक म्हणजेच त्याच्यामध्ये 7व्या घरातून पाहतो. जी आपली राशी आहे त्याच्या 7व्या घरातून राशी पाहतो. बरोबर आहे. जसं आता मी इथे तुम्हाला शिकवायला जेव्हा सुरुवात केली, तर त्यावेळी तुम्हाला सांगितलं, की मेष राशी आणि तुळ राशी किंवा मेष लग्न आणि तुळ लग्न यांच्यामध्ये जेव्हा आपण काही गोष्टींचं समन्वय करत असतो, तर त्यावेळेला तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की मेष म्हणजे मंगळ आणि तुळ म्हणजे शुक्र. मग ज्या वेळेला शुक्र आणि मंगळ हे दोन्हीही एकमेकांच्या विरुद्ध असणारे प्लॅनेट्स आहेत. बघा, हे दोन्हीही एकमेकांच्या विरुद्ध असणारे प्लॅनेट्स आहेत आणि त्यांच्या मालकीच्या राशी म्हणजे मेष मेष राशी आणि तुळ राशी ह्या ज्या वेळेला तिथे समसप्तकात आहेत, तर तिथे त्यांचं कसं जुळेल, कसं जमेल. बघा, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये ज्याचं मेष लग्न आहे किंवा ज्याचं तुळ लग्न आहे, त्याच्या पत्रिकेमध्ये समोर येणारी राशी ही मेष आणि तुळ अशीच असणार आहे. बरोबर आहे. हे मेषेला तुळ असणार आहे, तुळेला मेष असणार आहे. पण जरुरी आहे का की त्याची पत्नी किंवा त्याचा पती हा मेषेचाच असेल किंवा तो तुळेचाच असेल, त्याचं तुळ लग्न किंवा तुळ राशी असेल, असं जरुरी आहे का? असं कधीही जरुरी नाही. याच्याच करता आपण पत्रिका चेक करतो किंवा पत्रिका जुळवतो किंवा गुण जुळवण्याचे काही प्रयत्न करतो. तर हा जो काही भाग आहे तो त्याच्यासाठीच करत असतो. मग ज्या वेळेला आपण मेष राशीचा विचार करतो, तर मेष राशीच्या माणसाला बघा, लक्षात घ्या मी काय वाक्य म्हणतोय. मेष राशीच्या किंवा मेष लग्नाच्या माणसाला जेव्हा त्याच्या जीवनामध्ये जोडीदार प्राप्त होणार आहे, त्यावेळेला त्याचा जोडीदार हा कसा असेल, तर त्याचा जोडीदार हा त्याच्यापेक्षा डॉमिनंट पॉवर कमी असणारा असेल.
म्हणजे दुसऱ्यावर कमीत कमी अंमलबजावणी करणारा असेल. कारण मेषेकडे स्वतःकडे अशी काही शक्ती आहे, अशा काही पॉवर्स आहेत की तो दुसऱ्यावरती अंमलबजावणी करू शकतो, दुसऱ्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, दुसऱ्यावरती हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच तो आपल्या जोडीदारावर देखील तशाच प्रकारे अंमलबजावणी करत असतो. मग त्या बाजूने जर आपण तिथे विचार केला तर तिथे सप्तमात येणारी त्याची जी तुळ राशी आहे, तर आपण तिथे वर्णन असं करू शकतो आपण की बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये समोर तुळ राशी असल्या कारणाने प्रजेची किंवा जोडीदाराची जी काही स्थानाची रचना आहे त्याच्यामध्ये तुळ राशी असल्या कारणाने तुझी पत्नी किंवा तुझा पती कसा असेल, तर तो संतुलित पद्धतीने, संतुलित मनाने किंवा संतुलित वागणुकीचा असेल आणि त्याच्यामध्ये त्याचं जे काही बिहेवियर असेल ते तुझ्यापेक्षा कमी उग्रतेचं असेल. बघा, तुझ्यापेक्षा कमी उग्रतेचं असेल. तो तुझ्यासारखा वारंवार उग्र होणार नाही. तुझ्यावरती जसं तू प्रत्येक गोष्टीवरती चटकन रिएक्शन देतोस, तसं तो प्रत्येक गोष्टीवरती चटकन रिएक्शन देणार नाही. त्याला रिएक्शन देताना विचारपूर्वक रिएक्शन देणं, जरुरी असेल तिथेच बोलणं, जरुरी असेल तिथे शांत राहणं, अशा प्रकारचं त्याचं नेचर असेल आणि तो त्याच माध्यमातून पुढे जाईल, अशा तऱ्हेने तुम्हाला त्याला सांगितलं पाहिजे. दुसरा भाग असा आहे, की तुझ्या सप्तमामध्ये तूळ राशी असल्या कारणाने जो जोडीदार ज्या राशीचा असेल, ज्या तत्वाचा असेल, ज्या लग्न राशीचा असेल, जे लग्न ग्रह घेऊन आलेला असेल, जे काही असेल, पण तो जोडीदार कलेच्या संबंधित आसक्ती ठेवणारा किंवा कलेच्या संबंधित तिथे काहीतरी जाण ठेवणारा असेल. आसक्ती ठेवणारा म्हणजे त्याला तिथे आसक्ती असते. बाबा कला कुठल्याही पद्धतीची असो, चित्रकला असो, हस्तकला असो, गायन कला असो, नृत्यकला असो. पण त्याला म्हणजे त्याच्यामध्ये तिथे एक आसक्ती असते. त्याच्यानंतर जो मनुष्य तिथे जाण ठेवणारा असतो त्याला त्यामधलं थोडंफार ज्ञान असतं आणि तो एखादी कला अवगत असल्याचं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे त्या व्यक्तीला एखादी कला अवगत आहे अशा पद्धतीचे आपल्याला चित्र दिसतं. मग याच याच्यामध्ये आपल्याला तुळ राशीच्या माणसाला काय सांगता येतं किंवा मेष राशीच्या माणसाला काय सांगता येतं? मग मेष राशीचा मनुष्य असेल तर तुला तुझ्या जीवनामध्ये येणारा जोडीदार हा अशा पद्धतीचाच असेल आणि तो त्या पद्धतीने तिथे तुझ्या जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न करेल. तुळेचा एक गुणधर्म असा असतो की ज्या वेळेला तो मनुष्य समोरच्या माणसाला स्वीकारतो, तो त्याला म्हणतो की नाही हा मनुष्य माझा आहे किंवा हा माझा मित्र आहे किंवा हा अमुक मनुष्य माझा आहे. पती म्हणून किंवा पत्नी म्हणून एखाद्याचा ज्या वेळेला तो स्वीकार करतो, तर त्यावेळेला तो त्याच्याकडून अपेक्षा तर ठेवतोच, परंतु तो स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी जबाबदारीची जाणीव ठेवत असतो की नाही मला तरी काही ना काहीतरी माझ्याकडून या माणसाला तिथे दिलं गेलं पाहिजे. माझ्याकडून काही ना काहीतरी त्याच्यामध्ये नात्यामध्ये बहर येईल अशा पद्धतीने तिथे वागणूक झाली पाहिजे असा त्याच्यामध्ये तूळ राशीचा मी कुठल्याही ग्रहाचा उल्लेख करत नाहीये. तूळ राशीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तिथे अशा पद्धतीचा भाग होतो. परंतु ज्या वेळेला आपण तिथे ग्रह म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख करतो तर मंगळ आणि शुक्र हे दोन्हीही विरुद्ध पद्धतीचे ग्रह आहेत. मंगळाचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा विरुद्ध पद्धतीचा आहे आणि शुक्राचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा प्रचंड विरुद्ध पद्धतीचा आहे. ज्या वेळेला मंगळ तिथे रिॲक्ट होणार असतो आणि शुक्र रिॲक्ट होणार असतो ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा मंगळ रिॲक्ट होणार असतो त्यावेळेला मंगळाचं रिॲक्शन हे अति उग्र असू शकतं. तो तत्काळ एखाद्या गोष्टीवरती रिॲक्शन देऊ शकतो आणि जेव्हा शुक्र रिॲक्ट होणार असतो तर त्यावेळेला तो सामोपचाराची भाषा जी आहे ती जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो तिथे शुक्र कुणाचाही तिथे अपमान करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा त्याच्याकडून अपमान होत नसतो. पण जेव्हा मंगळ एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट होत असतो त्यावेळेला तो मान, अपमान, हिंसा या सगळ्या गोष्टी पर्वा करत नाही. मग ज्या वेळेला मनुष्य तुमच्याकडे तिथे आपल्या विवाहाच्या विषयी विचारणा करतो, त्याच्या समोर कोणतीही दुसरी पत्रिका नसते, तो फक्त विचारतो की माझा जोडीदार कसा असेल. त्यावेळेला तिथे तूळ राशी जर समोर असेल समसप्तकामध्ये तर तेव्हा तुम्हाला हे भाष्य करता येऊ शकतं आणि तुम्ही हे त्याला सांगू शकता. त्यानंतर शुक्राचे जे गुणधर्म आहेत तर शुक्र त्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचदा असं सांगितलं होतं तुमच्या सप्तमात शुक्र आहे म्हणजे जोडीदार गोरा असेल, गोरा पान असेल वगैरे वगैरे. तर शुक्राकडे गोरे पण नाहीये हे लक्षात घ्या. गोरा रंग असणं हे शुक्राकडे सोपवलेलं कार्य नाहीये. गोरा रंग असणं हे ज्या याच्यामध्ये कार्य आहे तर तिथे तुम्हाला पूर्णपणे
बुध ग्रहाकडेच गेलं पाहिजे. आणि बुध ग्रह, सूर्य ग्रह हे जर एकत्र असतील एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये आणि ते योग्य स्थितीमध्ये असतील, तर जातकाचा रंग, त्याची स्किन, त्याची त्वचा ही गौरवर्णाची असते. कारण गौरवर्ण असणं हे बुधाचं काम आहे त्याच्यामध्ये. आणि बुधाच्या सोबत जर तिथे सूर्यासारखा ग्रह असेल, तर तुम्हाला त्याला सांगता येतं की तुझा जोडीदार हा गौरवर्णाचा असेल, त्याची पत्रिका समोर असेल तर. नाहीतर उगाच त्याच्यामध्ये काहीतरी आपण हवेत तीर मारू नयेत. आलं लक्षात? आपण कधी हवेत तीर मारायचे नाहीत. मग तिथे तुम्हाला सांगता येतं की तुझा जोडीदार शुक्राच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर तो रेखीव असेल, सुंदर असेल, तो गोरा असेल नाही, तो रेखीव असेल. शुक्र हा त्याच्यामध्ये बुधासारखा बुटका नाहीये. शुक्राचा बांधा हा असा उंच आहे, पण उंच म्हणजे कसा उंच? अगदीच उंच नाहीये, मध्यम उंचीचा आहे शुक्राचा बांधा. तशा प्रकारे तुम्हाला तिथे सांगता येतं. आणि तुळेचा जर समजा त्याच्यामध्ये आपण अंतर्भाव केला, तर वृषभेमध्ये आणि तुळेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कसं? मग जेव्हा आपण वृषभेचा किंवा तुळेचा आपण ज्या वेळेला विचार करतो, तर तुळेचा ज्या वेळेला विचार करताना आपल्याला सांगता येतं की जोडीदार हा रेखीव आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अतिरिक्त सौंदर्य प्रसाधनं न वापरता किंवा अतिरिक्त त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र वेशभूषा केशभूषा न करता नैसर्गिकरित्या सुंदर दिसणारा असा जोडीदार तुला मिळेल. हे आपण त्याला तिथे सांगू शकतो त्याच्या पत्रिकेवरून. समोर जोडीदाराची किंवा कोणतीही इतर पत्रिका नसताना फक्त त्याच्या सप्तमात असणाऱ्या राशीवरून आपण हे वर्णन त्याला सांगू शकतो. ओके. त्यानंतर तिथे तसंच तूळ राशीची व्यक्ती, मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो, मग ती तूळ राशीची व्यक्ती जर समजा तिथे तुम्हाला विचारायला आली, तर तुम्हाला लगेच मंगळाचं वर्णन करायचं असतं. मंगळाचं वर्णन म्हणजे मेष राशीचं वर्णन करायचं असतं. मग ज्या वेळेला तूळ लग्न असेल किंवा त्याच्यामध्ये तिथे तूळ लग्नाला सप्तमामध्ये येणारी जी राशी आहे, तर ती मेष राशी आहे. मग तिथे जोडीदार कसा असेल? तर जोडीदार हा अग्नितत्वाचा असेल. बघा, जोडीदार हा अग्नितत्वाचा असेल. इथे जोडीदार कसा असतो? तर वायू तत्वाचा असतो. वायू तत्व म्हणजे काय? तर बौद्धिक क्षमतेचं तत्व आहे. आपल्याकडे वायू तत्वाच्या 3 राशी आहेत. मिथुन, तूळ आणि कुंभ. त्याच्यामध्ये तूळ राशी जी आहे, तर ती राशी त्याच्यामध्ये कलेच्या संबंधित असणारं, नाते संबंधांच्या बाबतीत असणारं किंवा त्याच्यामध्ये इत्यादी सामाजिक व्यवस्था जी आहे त्याच्या बाबतीत असणारं ज्ञान ठेवणारी अशी राशी आहे. आणि लोकांना कसं सांभाळून घ्यावं, लोकांना कसं आपलंसं करावं, हा भाग जो आहे हा तूळ राशीकडे खूप महत्वाचा असतो. म्हणजे तोही एक वैचारिकच भाग आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे की जेव्हा तुझं मेष लग्न आहे, तुझा जोडीदार हा असा असेल. आणि जेव्हा तुझं तूळ लग्न आहे किंवा तूळ राशी आहे, त्यावेळेला तुझ्या सप्तमात येणारी मेष राशी जी आहे, ही मेष राशी काय कार्य करू शकेल? तर जोडीदार हा अग्नितत्वाचा असेल. हा तत्काळ एखादा निर्णय घेणारा असेल. कोणत्याही तऱ्हेने तिथे एखाद्या गोष्टीवरती लवकर रिॲक्ट होणारा असेल. त्यानंतर एखाद्या कामाला जरी सुरुवात करायची असेल, तरी सुद्धा ते काम तो तत्काळ सुरू करण्यासाठी तत्पर असेल. तो असं रेंगाळत काम करणार नाही. शुक्र रेंगाळत काम करेल, पण मंगळ रेंगाळत काम करत नाही. मंगळाची सवय असते, आजचं काम आजच झालं पाहिजे. आजचं काम उद्यावर ढकलणारा मंगळ नाही. अशा तऱ्हेने तिथे मंगळाची भूमिका असते. मंगळ अग्रेसिव्ह असतो. मंगळ दुसऱ्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मंगळ आपण असल्याची सतत सदैव इतरांना जाणीव करून देत असतो. ती त्याच्या वागणुकीमधून. कशी वागणुकीमधून जाणीव करून देतो? इथे ज्या वेळेला कोणताही विषय सुरू असेल किंवा कोणतीही गोष्ट सुरू असेल, त्यावेळेला तो हिरहिरीने त्याच्यामध्ये भाग तर घेतोच घेतो. दुसरं काम तो असं करतो, ज्या वेळेला तिथे एखादी गोष्ट सुरू आहे, तर त्यावेळेला तिथे तो ज्या वेळेला एखादी गोष्ट सुरू आहे, तर त्यावेळेला तिथे तो आपलं मत जरी बंडखोर मत असलं, तरी सुद्धा त्या बंडखोर मताची पर्वा न करता तो त्याच्यामध्ये तिथे आपलं मत मांडत असतो. जरी आपण वादग्रस्त होत असू, तरी सुद्धा तो आपलं मत मांडत असतो. आणि जरी त्याच्यामध्ये लोकांनी आपल्याला नाकारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो आपलं मत मांडत असतो. कधी-कधी तो वादाला घाबरत नाही. वादाच्या गोष्टी या मंगळासाठी काही नवख्या नाहीत. मंगळ हा मुळातच त्याच्यामध्ये बंडखोर पद्धतीचा ग्रह असल्यामुळे मंगळाला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जातकाचा जोडीदार कसा असेल, कशा प्रकारे रिॲक्ट होणार असेल, तर अशा प्रकारे असेल. पण जेव्हा तूळ लग्नाचा जातक असेल, तर त्यावेळेला असं समजा, मग तो पुरुष असो का स्त्री असो, त्याचा जोडीदार हा त्याच्यासाठी एक संरक्षण कवच म्हणून पण वावरत असतो. लक्षात घ्या. संरक्षण कवच म्हणून पण वावरत असतो. कारण मंगळाची भूमिकाच अशी असते, या अग्नितत्वांची भूमिकाच अशी असते, की तो संरक्षक म्हणून तिथे वावरणार. मग तिथे तो, ती जरी समजा तूळ लग्नाचा पुरुष असला आणि त्याची पत्नी ही मेषेची नसली, मेष राशी नसेल, मेष लग्न नसेल, पण त्याच्या सप्तमात तूळ राशी आहे ना, मग त्याचा जोडीदार हा कार्यतत्पर असणारच. हा काम रेंगाळत ठेवणारा नसतो. त्यानंतर त्याच्याकडे बंडखोर वृत्ती ही असतेच असते. त्याला नेहमी स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची खुमखुमी असतेच आणि तो ते दाखवतोच दाखवतो. त्यानंतर जो जातक आहे तुळेचा, त्या तुळेच्या जातकाला हा त्याचा जोडीदार जो आहे, मग तो कोणत्याही लग्नाचा कोणत्याही राशीचा असो, पण तो जोडीदार त्याच्या सप्तमात येणाऱ्या राशीच्या गुणधर्मानुसार तो त्याच्या संरक्षणाची भूमिका नेहमी स्वीकारत असतो आणि त्या प्रकारे तो वागत वावरत असतो. त्याला मग ती पत्नी जरी असेल तरी सुद्धा ती नेहमी आपल्या नवऱ्याची काळजी करणार. ती त्याला कसं सुरक्षित करता येईल, त्याचं संरक्षण कसं करता येईल, कधी कधी त्याच्यासाठी तिथे दुसऱ्याला धडा शिकवायला सुद्धा ती कमी करणार नाही. अशा पद्धतीचं त्यांचं हे असतं. म्हणजे तुम्हाला केवळ राशीवरून किती किती काय काय गोष्टी सांगता येतात हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे? कळलं मी काय म्हणतोय ते? का तुम्हाला काही त्याच्यामध्ये शंका आहे, प्रश्न आहे तर विचारा. एखादा मुद्दा कळला नसेल तर विचार. बर. हा बोला. ह्याच्यात तुम्ही सांगितलं तूळ लग्नाला समोर मेष रास, पण त्या पत्नीची जर मेषच राज असेल तर? मेषच रास असेल तर काही हरकतच नाही ना. म्हणजे जे जे आपण सांगतोय तर ते त्याच्यामध्ये 100% तसंच असणार आहे. समजा म्हणजे ते एखाद्या, प्रखरतेने जाणवेल थोडं. बघा समजा एखाद्याचं तुळ लग्न असेल, बरोबर आहे. एक तुम्हाला सांगून ठेवतो की आता कसं आहे की सध्या लग्नांचा सीझन एकदम हाईप वरती आहे. लोक लग्न करणारच आहेत. बरोबर आहे. आपणही वैवाहिक जीवन विषय घेतोय तर आजूबाजूला ढोल ताशे वाजणारच आहेत. तर त्याचा थोडासा जर आवाज आला तर कृपया समजून घ्या. ओके. हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतोय सर, क्लिअर आहे. ओके. सर हा, सर विचारू का? एक मिनिट मॅडम, मला जरा यांचा मुद्दा क्लिअर करू दे, मग तुमचा प्रश्न विचारा. मग ज्या वेळेला एखाद्याचं तुळ लग्न असेल, बघा जानी साहेब, एखाद्याचं तुळ लग्न असेल तर त्या वेळेला, एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय सर. हा. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं तुळ लग्न असेल तर त्याच्या समक्ष येणारा जोडीदार हा जर समजा त्याच्यामध्ये मेष लग्नाचा असेल तर तो योग्य नाहीये. बघा मी काय म्हणतोय हा मुद्दा लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं तूळ लग्न आहे आणि त्याचा जोडीदार हा मेष लग्नाचा आहे तर ती गोष्ट कदापि योग्य नाही. कारण ज्या वेळेला आपण समसप्तकाचा विचार करतो, जेव्हा आपण समसप्तकाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा तिथे समसप्तकातली राशी येईल, समसप्तकातलं लग्न येईल, तर तिथे आपण ज्योतिषी म्हणून त्यांना नकार दर्शवला पाहिजे. तुम्हाला या गोष्टीमध्ये यश मिळणार नाही. कारण मग त्या दोघांमध्ये सततचा वाद होत राहील. आता आपण काय मुद्दा लक्षात घेतला की ज्या वेळेला तिथे एखादी व्यक्ती ही मेष लग्नाची आहे आणि त्याच्या सप्तमामध्ये तुळ राशी येते, तर ती सप्तमात येणारी तुळ राशी, ही तुळ राशी कोणत्या प्रकारे जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या जोडीदाराचं प्रतिबिंब उमटवत असते याचा आपण विचार केला. त्या तुळ राशीच्या अनुसरून आपण तिथे कुठल्या ग्रहाची भूमिका लक्षात नाही घेतली. आपण तिथे त्या तुळ राशीच्या अंतर्गत तिथे ती भूमिका आपण उघड केली. बरोबर आहे.
पण मुळातच जर समजा त्याच्यामध्ये तो मेष लग्नाचा आहे आणि त्याचा जातक तुळ लग्नाचा किंवा तो स्वतः तुळ लग्नाचा आणि त्याचा जो जोडीदार आहे तर तो त्याच्यामध्ये मेष लग्नाचा आहे, तर त्यांचं पटणार नाही, कारण ते दोनही समसप्तकातले आहेत. समसप्तकात येणाऱ्या दोन्ही राशी नेहमी विरुद्ध तत्वाच्या असतात आणि त्या विरुद्ध तत्वाच्या शत्रुग्रहांच्या असल्या कारणाने त्या दोघांमध्ये कधीही समन्वय साधला जात नाही. तिथे वादंगच होणार. तिथे ज्या ज्या गोष्टी होतील त्या तिथे योग्य पद्धतीने होणार नाहीत. तू मै हा प्रकार होतच राहणार आणि पहिल्यासारखा आता जमाना राहिलेला नाही की बाबा एकमेकांचं ऐकून घेतील. अशा प्रकारचं काहीही आता राहिलेलं नाही. आता असं चित्र झालेलं आहे की लगेच तू तुझं बघ मी माझं बघीन, अशा प्रकारे तिथे सगळं स्वावलंबी जीवन इतकं वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे, लगेच ताटातूट करण्याची तयारी असते. जानी साहेब, प्रश्न क्लिअर? हो सर, एकदम क्लिअर झाला. आता समसप्तकाचा असेल तेव्हा बर, मग क्लिअर तिथे सर, हा बोला. क्लिअर झाला सर तो पॉइंट. समसप्तकातली असेल तर ते वादविवाद आणि वैरत्व येणार. हो, समसप्तकातला असेल कुठलंही तुम्ही, अगदी तुम्ही मीन लग्न घ्या आणि त्याच्या समोर येणारी कन्या राशी घ्या, तरी सुद्धा तिथे तोच प्रकार होणार. कारण मीन लग्न जे आहे ते देवभोळ लग्न आहे. देवभोळ लग्न म्हणजे कसं, ते आध्यात्मिक वृत्तीने पुढे जाणार आहे. देवभोळ म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक वृत्तीने पुढे जाणार आहे, अर्ली रिटायरमेंट घेणार आहे. त्याला स्वतःचा फायदा जो आहे ना तो तितक्या लवकर समजत नाही जितक्या लवकर प्रॅक्टिकली फायदा कन्या लग्नाला किंवा कन्या राशीला समजतो. मग तिथे दोघांचे क्लासेस होतात आणि मग तिथे ज्या वेळेला क्लॅश झाल्याच्या नंतर मग त्याचे पडसाद हे वैवाहिक जीवनामध्ये उमटणारच आहेत. त्या दोघांमध्ये जर समजा तिथे समन्वय नसेल तर मग तिथे पुढे जीवन जाणार कसं, हा एक भाग असतो. बरोबर आहे. कोणतंही लग्न आलं घ्या, लक्षात सर, कोणतीही छान राशी घ्या, क्लिअर झालं. समसप्तकामधला भाग आपल्याला व्यवस्थित लक्षात घेणं आहे. बोला. म्हणून हा नियम पण तुम्ही तिथे लिहून ठेवा. बघा आता मी काय तुम्हाला दरवेळेला सांगणार नाही की हा नियम लिहून ठेवा किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला रेकॉर्डिंग ऐकाल किंवा तुम्ही आता पण वही पेन घेऊन बसला असाल तर त्याच्यामध्ये जी जी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ही आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी सारखी आहे तर ती तिथे नोट डाऊन करा. सगळ्यांनी त्या रेकॉर्डिंग वरती अवलंबून राहू नका, कारण रेकॉर्डिंग हा जो भाग आहे ना हा तुम्हाला गाफील ठेवणारा भाग आहे. तो तुम्हाला वाटतं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, काही होत नाही, कधीतरी ऐकू, उद्या ऐकू, परवा ऐकू. पण ती रेकॉर्डिंग पुढे वर्षभर जरी ठेवली, 2 वर्ष जरी ठेवली, तरी सुद्धा ती तुमच्याकडून कधीही ऐकली जाणार नाही, त्याची मला गॅरंटी आहे. म्हणून आत्ताच वहीमध्ये लिहून ठेवा, वहीचं वाचन कधीतरी होईल. असो. बरं बोला लेले मॅडम. लेले मॅडम बोला. हा, मला हेच विचारायचं होतं. त्याचं थोडस निराकरण झालंय. मला असं विचारायचं होतं, मेष लग्न असेल एखाद्याचं हा आणि म्हणजे मुलाचं, आणि हा. मुलीचं जर तुळ लग्न आलं तर म्हणजे बरोबर त्याच्या सप्तमात जे आहे तेच आलं ना, म्हणजे चालतं का, असं मला नाही, मग विचारायचं. आता मी तेच तर सांगितलं तुम्हाला की ते तेच नाही चालत ते आणि त्याचं निराकरण कारणही झालं सांगितलं. माझं. हा. झालं माझं. हा. येस. ओके ओके मॅडम. बरं, अजून कोणाला काही शंका विचारायचा आहे? हे बघा असा एवढा ढोल वाजवला जातो लग्नामध्ये, इतक्या जोर जोरात ढोल वाजवला जातो हॅलो आणि सर. त्याच्यानंतर मग असं जर समसप्तकातलं आलं तर जातकाच्या जीवनात पण असाच ढोल वाजतो, दणदणीत ढोल वाजतो. लक्षात घ्या, इथे त्यांच्या ढोलचा त्रास आपल्याला होतो, मग नंतर त्यांच्या जीवनात वाजणारा ढोलचा त्रास त्यांनाच होतो. म्हणून आपली ड्युटी काय आहे की जेव्हा आपण पत्रिका पाहणार आहोत, पहिलं काही कठीण नसतं, काही कठीण नसतं सांगताना. फक्त आपण काय करत असतो माहितीये का, आपण आपल्या क्लायंटला थोडस तिथे सांभाळून घेण्याचा किंवा खुश करण्याचा कधीतरी प्रयत्न करतो, त्याच्यामुळे खूप तिथे आपल्यालाच कष्ट सहन करावे लागतात. आपल्याला कष्ट सहन करावे लागतात म्हणजे काय की नंतर ते पाप आपल्या डोक्यावर येतं. आपण नको त्या पत्रिका, नको त्या लोकांची गाठभेड घालून देतो आणि मग तिथे ते एक सगळं विचित्र चित्र होऊन जातं. म्हणून एवढ्या सराईतपणे काम करा की तिथे आपल्याला जरा कोणी दोष देता कामा नये. आपण स्पष्टपणे सांगायचं की निर्णय घेणे हे तुमचं काम आहे,
याच्यामध्ये काय दडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लोकांचं आपल्याकडून त्यांना ऐकायचं असतं, नाही नाही, तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा की काय करू, तुम्ही सांगा मला हे पुढे जाऊ का, पुढे जाऊ का नाही जाऊ, याच्याबद्दल अगदीच जर तशी स्थिती असेल तर आपण सांगू शकतो. मी ज्या वेळेला काही वेळ मी काही अनुभव घेतलेला आहे तो सांगतो तुम्हाला. तिथे जेव्हा मी काही लोकांना असं सांगितलं की बघा, माझ्या अनुषंगाने ही पत्रिका तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला योगकारक नाही, तर त्यावेळेला ते लोक आपल्याला असं प्रत्युत्तर करतात की मुलगा किंवा मुलगी एवढी चांगली जॉबला आहे, चांगलं घराणं आहे, आमच्या खूप चांगल्या ओळखीतले आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, एवढं सगळं आपल्याला सांगतात. मग आम्ही असं कसं काय करायचं, ते काय नंतर काय ऍडजस्ट नाही का होऊ शकत. आता नंतर ऍडजस्ट होऊ शकणार आहे का नाही शकणार आहे हे आताच जर आपण त्यांना सांगत असू तरी पण ते आपल्याला असा प्रकारचा प्रश्न करतात, आणि मग तिथे मात्र खूप चुकीचं चित्र होऊन जातं. आणि तिथे माझ्याकडून उत्तर असं असतं की बघा, मी माझी ड्युटी केलेली आहे, निर्णय घेणं हे तुमचं काम आहे, तुम्ही ठरवा काय निर्णय घ्यायचा, होकारार्थी घ्यायचा का नकारार्थी घ्यायचा, पुढे होणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच सहन करायच्या आहेत. बर, आमसेकर साहेब माईक बंद करा. हॅलो सर. हा बोला. हा जसं हो कुलकर्णी साहेब बोला. कुलकर्णी साहेब बोला, माईक ओपन करा, बोला. हा समसप्तकाचं ह्याच्यात तुम्ही जे सांगितलं की नाही राशींचं, तसंच 6वी किंवा 8वी येणारी रास ही तेवढीच त्रासदायक असते का लग्न जमवताना, त्याची माहिती पाहिजे होती. बरोबर, तो पण आपण विषय घेणार आहोत, एक एक विषय घेणार आहोत आपण, तो पण विषय घेणार आहोत. ओके याच्यानंतर ठीक आपण आहे. तोही विषय घेणार आहोत. षडाष्टक योग, ज्याला आपण प्रीती षडाष्टक म्हणतो आणि मृत्यू षडाष्टक म्हणतो, त्याच्याबद्दल आपण विवेचन करणार आहोत. पण पहिला एक हा विषय झाल्याच्या नंतर तो विषय घेणार आहोत. आता समसप्तकाचा विषय आहे फक्त राशींच्या बाबतीमध्ये. सर एक विचारायचंय. जर मॅडम त्या बघा मेटकर मॅडमने हात वर केलाय, पहिला त्यांना विचारू, मग तुम्ही विचारा. हा बोला, मेटकर मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते, बोला. मला असं विचारायचं होतं, आता आपण इतकं जसं बोललो की मेशीच्या लग्न असणाऱ्या व्यक्तीला तुळेचा काहीच संबंध नसतो, तू लग्न नको त्या व्यक्तीचं आणि तू राखही नको, बरोबर ना? नाही, तुळ रास नको असं नाही. बघा बघा, लक्षात घ्या. रास मेष किंवा आली तर चालणार आहे का? तुळ बघा, लग्न आणि राशी याच्यामध्ये फरक काय पहिलं लक्षात घ्या. लग्न म्हणजे काय, तर जातकाला प्राप्त झालेला देह म्हणजे लग्न, बरोबर आहे, त्याला आपण लग्न म्हणतो. आणि राशी म्हणजे काय, चंद्र राशी म्हणजे काय, मन. मग ज्या वेळेला मन आणि देह यांच्यामध्ये तिथे आपण तफावत केलेली आहे, तर तिथे आपल्याला पाहिलं पाहिजे की समजा एखाद्या व्यक्तीचं तूळ लग्न आहे आणि त्याला जो त्याचा समजा एखादा जवळचा मनुष्य असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, आणि तो मेषेचा असेल, तर तो मेषेचा त्याचा जवळचा असण्याचं कारण काय होतं, याची चंद्र राशी, याची चंद्र राशी आणि याची चंद्र राशी जर ही व्यवस्थित समन्वयामध्ये असेल तर प्रकरण चांगलं होऊ शकतं. पण एखाद्याचं तूळ लग्न म्हणजे नवऱ्याचं तूळ लग्न आणि बायकोचं मेष लग्न, किंवा बायकोचं मेष लग्न आणि नवऱ्याचं तूळ लग्न, त्याच्यामध्ये समन्वय साधता येत नाही. ओके सर, आता सर एकदम क्लिअर झालं मला आधी वाटलं मेष, मग समजा मेष राशी असेल, मेष चंद्र राशी असेल आणि तूळ चंद्र राशी असेल, तर त्यांच्यामध्ये पण समन्वय नाही साधता येणार. पण एक उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला, जसं तिथे तूळ लग्न आहे, नवऱ्याचं तूळ लग्न, बायकोचं दुसरं एखादं लग्न असेल कुठलंही, पण तिची जी राशी आहे ती मेष असेल आणि नवऱ्याची पण राशी अग्नितत्वाची असेल, तर त्या दोघांचं जमणारच आहे. कारण अग्नितत्वांच्या त्या राशीमध्ये येणारा नवपंचम योग हा मैत्री दर्शवतो, तत्व एक दर्शवतो, सिंह, मेष आणि धनु. मग गुरु हा मंगळाचाही मित्र आहे, सूर्याचाही मित्र आहे, आणि हे तिघही एकमेकांचे मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांचं चांगलं व्यवस्थित जमू शकतं, पटू शकतं. आलं लक्षात? हो सर, एकदम बरोबर सर. थँक्यू. अजून कोणाला काही कन्फ्युजन आहे? सर मला आहे. बोला. जेव्हा मेष लग्न असतं
हा, तेव्हा सप्तमातली राशी तूळ असते. बरोबर आहे. म्हणजे तर मग म्हणजे त्याला त्याच्या नशिबात तूळ ह्याचेच गुणधर्म असलेली बायको किंवा नवरा असणार आहे. तुळेचे मग गुणधर्म आपण जर नाही, त्या समान तत्वाचे गुणधर्म. मी काय म्हटलं, मग मी असं नाही म्हटलं तुम्हाला की त्याला ते तुळेचे गुणधर्म त्यांच्यामध्ये असणार आहे, पण तशा प्रकारची समान तत्व ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये असू शकतात. समजा एखादा मनुष्य हा मेष लग्नाचा आहे आणि त्याचा जोडीदार हा तूळ राशीच्या अंतर्गत आपण त्याचं वर्णन केलं की तुझा जोडीदार असा असेल, पण त्याचा जोडीदार हा तुळेचाच असायला पाहिजे का? तर नाही. आणि जर तो तसा असेल तर आपण त्याला परमिट करू का? म्हणजे एक ज्योतिषी म्हणून आपण तिथे सांगू का की हे योग्य आहे? तर आपण नाही सांगणार की तुझं तू मेष लग्न आहे, त्याचं तुळ लग्न आहे, हे चालेल का? तर नाही चालणार. मग तिथे आपण काय म्हणतो, किंवा जर समजा त्याचं मेष लग्न आहे आणि त्या मेष लग्नाला तिथे त्याचा जोडीदार जो आहे तर तो त्याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या राशीचा किंवा याचा असेल, तर समजा तो तिथे सिंह लग्नाचा असेल, बघा, सिंह लग्नाचा असेल, किंवा तो त्याच्यामध्ये सिंह लग्नाचा असून त्याच्यामध्ये जर समजा तिथे लग्नी शुक्र असेल, बघा, सिंह लग्न आहे, लग्नी शुक्र आहे, मग तिथे जर सिंह लग्न लग्नी शुक्र आहे तर सिंह राशीचे गुणधर्म, मेष लग्न सिंह लग्न ह्या दोघांचा समन्वय उत्तम आहे. पण त्याच्याच अनुसरून त्याच्या पत्रिकेमध्ये तिथे शुक्राचे गुणधर्म हे येणारच आहेत. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, बघा लक्षात घ्या, बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की एक व्यक्ती सिंह लग्नाची आणि तिच्या पत्रिकेमध्ये रवी, गुरु, शुक्र असे 3 ग्रह एकत्र आहेत. बघा, रवी, गुरु आणि शुक्र असे 3 ग्रह एकत्र आहेत, तर त्या व्यक्तीचा नवरा हा गुरुच्या अखत्यारीत येणारा सुद्धा आहे आणि शुक्राच्या अखत्यारीत येणारा सुद्धा आहे. त्याला दोनही क्षेत्रांचं उत्तम ज्ञान आहे. असं होतं, असं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तिथे कुंभ लग्न, सिंह लग्नाला सप्तमात येणारं लग्न राशी कोणती आहे? तर कुंभ राशी आहे. कुंभ राशी काय दर्शवते? कुंभ राशी पोक्तपणा दर्शवते, अनुभवी दर्शवते, कुंभ राशी हुशारी दर्शवते, कुंभ राशी शनीचं तत्व दर्शवते. मग त्या जातकामध्ये त्या जोडीदारामध्ये शनीचं तत्व हे असतं, आहे, हे पाहायला मिळतं. हे आपल्याला वर्णन करता आलं पाहिजे. ज्योतिष मध्ये 1+1=2, 2+2 4 होत नाहीत. 1+1 3 पण होऊ शकतात. कसे होऊ शकतात त्याचा तर्क आपल्याला इथे लावला पाहिजे. मेडिकल सायन्स सारखंच आहे, प्रत्येकाची शरीर प्रकृती. तर डॉक्टर काय म्हणतो की तुमची सर्दी 2 दिवसात गेली म्हणजे दुसऱ्याची सर्दी 2 दिवसात जाईलच असं नाही, कदाचित ती त्याच्यामध्ये 20 दिवस पण घेईल जाताना. असं आहे. बोला लेले मॅडम, लक्षात आला मुद्दा? नाही, माझी शंका अशी आहे की मेष लग्नच्या सप्तमामध्ये तूळ 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 आहे, बरोबर. म्हणजे त्याला मिळणारी बायको किंवा नवरा हा तुळेचे गुणधर्म असणारा आहे. बरोबर. हा, मग तूळ लग्नच दुसऱ्याचं आलं तर ते तसंच आहे की, म्हणजे अहो ते तसंच जरी गुणधर्म. असलं तरी सुद्धा ती समसप्तकात येणारी राशी आहे. समसप्तक म्हणजे समोरासमोर येणारी राशी, मग ते दोघं भांडणच करतील. गुणधर्म असणं, मी तुम्हाला त्याचंच उदाहरण दिलं की सिंह लग्न आणि लग्नी शुक्र. मग जेव्हा सिंह लग्न आणि लग्नी शुक्र असेल तर तिथे तुळेचा अंतर्भाव नाहीये, शुक्राच्या गुणधर्मांचा अंतर्भाव आहे. आपल्याला गुणधर्म पाहिजेत, एक्झॅक्टली ती राशी नाही पाहिजे. नाहीतर मग तिथे प्रत्येकाने असं केलं असतं, बाबा तुझं काय तर मेष लग्न आहे ना, मग तुळेचीच बायको शोध, तुळेचाच नवरा शोध, असं झालं असतं. आणि मग ते टिकलं असतं का? नियमाला धरून आहे का? नियमाला धरून म्हणण्यापेक्षा हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? काय वाटतं तुम्हाला लेले मॅडम? बोला. जे प्रॅक्टिकली शक्य नसेल, नाहीच. आणि शक्य नाही नियमाला तर सुद्धा मग, धरून नाही, कारण पण नियम मग असं सांगतो की समसप्तक. आपण जर जुळवलं समजा, तर त्याला बायको तशीच मिळणार आहे. त्यामुळे तसंच आपण जर हे तुम्ही केलं. कुठल्या मार्गाला जाताय तुम्हाला समजत नाही कदाचित, सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही असं म्हणताय की जर मेष लग्नाचा माणूस असेल तर त्याच्या तुळ लग्नाच्या बायकोशी चांगलंच पटेल, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, चांगलं पटेल असं नाही, पण किंवा तसं त्याला जर जमलं तर बायको, चालेल नाही, असं त्या तुम्हाला? त्या गुणधर्माची जर बायको त्याला मिळणार असेल, हा,
मग तुळ लग्नच तसेच का नाही? गुणधर्म राहणार ना. अहो मी पण तेच सांगतोय तुम्हाला, गुणधर्म तसेच राहणार, पण आपल्याला तुळ लग्नाचं चयन नाही करायचं आहे, हे लक्षात येतंय का तुमच्या? आपण तुळ लग्नाचं चयन त्याला करू देऊ नये, हा नियमच आहे. बर हा 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 नियम आहे. आणि तो डावलून तुम्ही जर पुढे जाणार असाल, काहीतरी आपण त्याला म्हणजे जगा वेगळा सल्ला देणार असू, तर नाही तसं चालत. म्हणजे वाईट म्हणजे गोष्टीला हे चांगलं म्हटल्याच्या नंतर एखादा ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो, तसं आताच वातावरण राहिलेलं नाही. ओके. आपल्याला जी ज्ञानाची गोष्ट आहे ती व्यवस्थितच मांडली पाहिजे. म्हणजे फक्त नवपंचमच चालेल? नवपंचमच चालेल असं नाही, त्याच्यामध्ये बाकीचे पण अनेक योग आहेत. मी फक्त तुम्हाला राशींचा समसप्तक समजावून सांगतोय की आपल्या जीवनामध्ये येणारा जोडीदार हा कशा प्रकारचा असेल. तुमचं लग्न कोणतं? मिथून. मिथुन लग्न. मग तिथे तुमच्या सप्तमात येणारी राशी ही जर धनु आहे, तर तिथे जे तुमचे जोडीदार होते, तर ते आर्थिक दृष्ट्या सबल होते, ज्ञानी हो होते, विद्वान होते, परमेश्वरावर श्रद्धा असणारी होते, हो मुलांचं संगोपन, मुलांची काळजी, मुलांची चिंता करणारे होते. असं हो होतं का? हो. मग ते धनु लग्नाचे किंवा धनु राशीचे होते का? नाही. कुंभ रास. हा, मग का नव्हते? मला तेच म्हणायचं की का नव्हते? जर तुम्ही वर्णन धनु राशीचं केलेलं आहे, मग ते कुंभेचे कसे? कुंभ लग्न. मला तेच म्हणायचंय, मला तुम्हाला तेच समजावून सांगायचं आहे. जर तुमचे मिस्टर तिथे धनु लग्नाचे किंवा धनु राशीचे नव्हते, मग हा त्यांच्यामध्ये मी सांगितलेले गुणधर्म आले कुठून? मला तर त्यांची पत्रिका माहित नाही, मला तुमची हो पत्रिका माहित नाही. मग हो तिथे ते गुणधर्म आले कुठून? कारण हो मी केवळ आणि केवळ धनु राशीचं वर्णन केलं. मग धनु राशी बरोबर. ही अशी आहे, म्हणजे तुम्हाला जो कोणी जोडीदार मिळाला असता, हा जो कोणी जोडीदार मिळाला असता तुमच्या तो जीवनामध्ये, असाच तर तो असाच मिळाला. असाच असता. मला हे सांगायचंय तुम्हाला. हम्म. आपण पत्रिका जुळवत नाही आहोत इथे, आपण फक्त एक नियम शिकवतो इथे की नाही, तुम्हाला याच्याशी याचं विवाह जुळवण्याचं कार्य निषिद्ध. तुळेशी हा मेष, मेषेशी तुळ असं कार्य निषिद्ध, चुकीचं आहे. मग तिथे हा आपल्याला थोडी एक टेक्निकल लाईन माहिती असली पाहिजे की नाही, इथे हा स्क्रू बरोबर. फिट बसतोय का, तर नाही बसत आहे, तो बसतोय का, तोच वापरला पाहिजे. जर पण आपण आमचं भलताच आमचं खिळा म्हणजे भलत्याच बरोबर ठिकाणी ठोकू, तर प्लाय फाटून जाईल, लाकूड नाही फाटून जाईल. चालणार. नाही चालणार. हे आमचं बरोबर जुळवलंय. मिथून लग्न, त्यांचं कुंभ लग्न. माझी कर्क रास, त्यांची वृश्चिक रास. मग मला सांगा मॅडम, की मी तर धनुराशीचं वर्णन केलं, ते तर हो हो. यायलाच नाही पाहिजे तंतोतंत. लग्न पण नाही, रास पण नाही, दोन्ही नाही. मग मला तेच तर तुम्हाला सांगायचं आहे ना, की जर मी हो तुमच्याकडे धनुराशीचं वर्णन करतोय, तर हो कसं काय, कसं हो शक्य आहे? हो हो. कळलं मला. हं. कळलं? हो. क्लिअर? ओके. क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके. सर मी विचारू प्रश्न? हा विचारा. सर मेष लग्न आणि सप्तमामध्ये तुळ राशी, तुळ बरोबर. राशीमध्ये संतुलित स्वभाव. हा. आता आपण बघतोय की त्याच्या पत्नीच्या लग्न कुंडलीमध्ये लग्न रास जी आहे ती मेष येऊ नये इथपर्यंत आपण मान्य केलं. पण समजा हा सप्तम स्थानातला शुक्र जो आहे हा शनीच्या राशीत जाऊन जर पडला असता त्याच्याच पत्रिकेमध्ये, तर एक मिनिट सर, त्याच्या तो शनीच्या राशीत पडू दे, नाही तर अजून कुठे पडू दे, आपला विषय फक्त आणि फक्त इथे राशींच्या संबंधित आहे. बघा ओके. लक्षात घ्या, मी माझा मुद्दा लक्षात घ्या. मी अजून इथे ग्रहांचा अंतर्भाव केला नाही. आता लेले मॅडमनी प्रश्न विचारल्याच्या नंतर सुद्धा मी काय ग्रहांचा अंतर्भाव केला नाही. मी फक्त त्यांना जरा माईक बंद हो करा. सर. हा, मी फक्त त्यांना त्यांचं लग्न विचारलं. तुमचं लग्न कोणतं? तर सप्तमात येणारी राशी अमुक अमुक आहे. बरोबर आहे, मिथुन लग्नाला सप्तमात येणारी राशी अमुक अमुक आहे. मी त्याचं वर्णन केलं, मी दुसरं काहीच केलं नाही. पण असं केल्याच्या नंतर लोकांना काय वाटतं, अरे वा काय मस्त सांगितलं. कसं काय सांगितलं? सिंपल आहे, शास्त्राचा नियम आहे, कसं सांगितलं पाहिजे. समसप्तकातली राशी आहे, जोडीदार तुमचा, तुम्ही नैसर्गिकरित्या त्याच गुणधर्मांचा जोडीदार घेऊनच जन्माला आलेला आहात. समजलं सर, एकदम योग्य प्रकारे समज. बरोबर. बाकीच्या आता गोष्टी आणखी नंतर होतात. आणखी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता ग्रहांचा जो भाग आहे, जर आपण इथे ग्रहांची एंट्री करवली ना, तर मग विषय हा खूप लांबत पण जाईल आणि तो किचकट वाटेल. मला फक्त आणि फक्त तुम्हाला तिथे राशींच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे, की जर तुमच्याकडे नुसतं राशींचा जरी चार्ट आला,
तरी सुद्धा तुम्ही हे सांगू शकता. तुम्हाला ग्रह कुठला आहे, दृष्टी कोणाची आहे, काय आहे, अमुक आहे ना तमुक आहे, काही बघण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात? हो सर, बिलकुल समजलं. थँक्यू. बरं, ठीक आहे. आता आपण वृषभ लग्न आणि वृश्चिक लग्न यांच्याबद्दल बोलूया. आता वृषभ लग्न म्हटलं तर वृषभ लग्नाला तिथे समसप्तकात येणारी राशी वृश्चिक आहे. बघा, इथे मंगळाच्या 2 राशी आहेत, शुक्राच्या 2 राशी आहेत आणि लागोपाठ त्या दोन्ही येणार आहेत. मग त्याच्यामध्ये भाग असा आहे की हे दोन्ही राशी, मेष पण खूप वेगळी आहे वृश्चिकेपेक्षा आणि तुळ पण खूप वेगळी आहे वृषभेपेक्षा. हा भाग आहे, आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण जोडीदाराचं वर्णन करताना वृषभ लग्न असेल जोडीदाराचं, बघा जोडीदाराचं वृषभ लग्न असेल, मग त्याच्या लग्नी कोणता का ग्रह असेल ना, तो आपल्याला विचारच करायचा नाहीये त्याचा. त्याच्या सप्तमात कोणता ग्रह असेल ना, तोही आपल्याला नाही विचारात घ्यायचा आहे. मग त्याचा जोडीदार कसा असेल? त्याचा जोडीदार हा सुद्धा मंगळासारखाच असेल, पण मंगळासारखा असताना संशोधक वृत्तीचा असेल. मेषसारखा बेधडक नसेल. वृश्चिक राशी ही संशोधक वृत्तीची आहे. एखाद्या बाबतीमध्ये जर समजा वृश्चिकेने संशोधन करायचं ठरवलं, सगळ्यात जास्त संशय घेणारा जर कुठला ग्रह असेल तर तो त्याच्यामध्ये, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे संशयात्मक दृष्टिकोनातून पाहणारा जर कुठला ग्रह असेल तर तो म्हणजे मंगळ. आणि मंगळाच्या राशींमध्ये मेष जो आहे हा संशय घेतो, पण तो संशय घेतल्याच्या नंतर लगेच तिथे सगळ्या गोष्टींचा तिथे अभ्यास करण्याकरता समोरच येऊन धडकतो. पण वृश्चिक तसं करत नाही. वृश्चिकेचं चित्र वेगळं आहे. वृश्चिकेचं चित्र कसं आहे माहितीये का? वृश्चिक काय करते, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती तिचा संशय असतो त्यावेळेला तिथे ती वृश्चिक राशी समोरच्या माणसाला तिथे थांग पत्ताच लागू देत नाही की मला तुझ्यावरती डाऊट आलेला आहे, संशय आलेला आहे कोणत्याही प्रकारे. मग ह्या जातकाचा जोडीदार जो असतो तो असा गूढ तत्वाच्या स्वभावाचा असतो. तो आपल्या मनात चाललेल्या गोष्टी, आपल्या वागणुकीतल्या गोष्टी किंवा आपलं जे काही आपलं बिहेवियर आहे, तर ते बिहेवियर कोणाच्याही लक्षात आणून देत नाही. आपल्या वागणुकीचा थांग पत्ता तो कुणालाही लागू देत नाही. का लागू देत नाही? त्याचं कारण असं आहे की तो वृश्चिकेचा गुणधर्म आहे. आणि शेवटी तो वृषभ लग्नाचा किंवा वृषभ राशीचा जो जोडीदार असतो, जातक असतो, तर त्या जातकावर, त्या जोडीदारावर त्याचा जो जोडीदार आहे तो त्याच्यावरती अंमलबजावणी वृश्चिकेचा मनुष्य करणारच आहे. जरी त्याचं लग्न वृश्चिक नसलं, त्याची राशी वृश्चिक नसली, तरी सुद्धा तो त्याच्यावरती अंमलबजावणी करणार, कारण तो तिथे घेऊनच ती गोष्ट आलेला आहे. त्याला त्याचं काही अंश ऐकायला लागणारच. लक्षात घ्या, त्याला त्याचं काही अंशी ऐकायला लागणारच आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये दोघांच्या नातेसंबंधांमध्ये तिथे महत्वाची भूमिका ज्याला आपण म्हणतो किंवा कमांडिंग भूमिका ज्याला आपण म्हणतो ती कोणाची असणार आहे, तर ती त्याच्यामध्ये त्याच्या जोडीदाराची असणार आहे. आणि वृषभ राशीचा जर समजा किंवा वृषभ लग्नाचा जर तुम्ही तिथे मनुष्य पाहिला किंवा तुम्ही ती स्त्री पाहिली, तर त्यांच्याकडे तो बंडखोरपणा नसतो, तो अग्रेसिव्हनेस नसतो. मी तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगतो. आता इथे एक मी ग्रह घेऊन येतो. वृषभ लग्न, लग्नी मंगळ. बघा, वृषभ लग्न, लग्नी मंगळ, सप्तमात शुक्र. मंगळ आणि शनीचा समसप्तक योग आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मंगळ शनीचा समसप्तक योग म्हणजे काय प्रकरण आहे, बरोबर? पण त्याच्यामध्ये तिथे या जातकाचा जोडीदार, बघा या जातकाचा जोडीदार हा त्याच्यामध्ये तिथे पूर्णपणे वृश्चिकेचे गुणधर्म आत्मसात केलेला आहे. अतिशय बंडखोर, काटेकोर नियमामध्ये वागणारा आणि दुसऱ्याला वागायला तिथे मजबूर करणारा, अशा पद्धतीचा आहे. पण ज्या वेळेला तिथे अशा पद्धतीच्या गोष्टी होतात, म्हणजे तिथे वृषभ लग्नाला जेव्हा तिथे सप्तमामध्ये येणारी वृश्चिक राशी जिथे आहे, तर त्या वृश्चिक राशीचे गुणधर्म समोरचा मनुष्य कुठल्याही राशीचा, कुठल्याही लग्नाचा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते गुणधर्म येणार. कारण हा वृषभेचा माणूस आहे ना, तो माणूस ते गुणधर्म घेऊन जन्माला आलेला आहे. त्याला समोरचे लोक तसेच मिळणार, गूढ तत्वाचेच मिळणार. हा असा सरळ मार्गी चालणारा असतो, कधी कधी नाकासमोर बघून चालणारा असतो, आणि त्याला मिळणारा माणूस हा थोडासा विचित्रच असतो. हा भाग आहे, लक्षात घ्या. बोला. हॅलो, हॅलो, आवाज येतोय?
हो सर, येतोय आवाज. ओके. तर तिथे आपल्याला हा विचार केला पाहिजे. आता ज्या वेळेला वृषभ लग्न असेल तर वृषभ लग्नाच्या जातकाचा जोडीदार हा कशा स्वरूपाचा असतो, तर हा त्याच्यामध्ये थोडासा अग्रेसिव्ह असतोच. प्रत्येक मंगळ हा असा गुणधर्माचा ग्रह आहे किंवा वृश्चिक राशी अशा गुणधर्मांची राशी आहे की ती कोणतंही संकट स्वतःवर तिथे जर आलंच तर तिथे स्वतःच आणि दुसऱ्याचंही संरक्षण करण्याकरता अतिशय तत्पर असते. ह्या ग्रहाचा किंवा ह्या दोनही राशींचा गुणधर्म असा आहे की त्यांना असं वाटतं की आपल्यावरती होणारा जो वार आहे तो आपण हवेतल्या हवेत झेलला की आपणही सुरक्षित आणि आपल्या सोबत असणारेही सुरक्षित, आणि त्यालाच तत्परता म्हणायची, त्याला संरक्षण म्हणायचं. वार झाल्याच्या नंतर मग तिथे परत मारायला जायचं हा त्यांच्याकडे गुणधर्मच नसतो. लक्षात घ्या. म्हणून तिथे आपल्याला ह्या दोनही ज्या राशी आहेत, मेष असो किंवा वृश्चिक असो, ह्या मंगळाच्या ह्या दोन राशींचं जे काही गुणधर्माचं हे गणित आहे हे अशाच प्रकारे आहे. पण तुळ राशीमध्ये आणि वृषभ राशीमध्ये थोडा फरक काय आहे की ज्या वेळेला तिथे तुळ राशी ही संतुलित असणारी राशी आहे तर वृषभ राशी ही स्वयंकेंद्रित असणारी राशी आहे. वृषभ राशीला स्वतःच्या पेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करण्याची तिथे कपॅसिटी नसते. तो पहिला स्वतःचा विचार करणार, तो दुसऱ्याचा विचार नाही करणार. त्याचं म्हणणं काय असतं की मी पहिला कसा सुरक्षित राहील, मला कम्फर्टनेस कसा मिळेल प्रत्येक बाबतीमध्ये, ह्याच्या बाबतीमध्ये तो विचार करत असतो. तो हा विचार नाही करत की बाबा माझ्या बरोबर कोणी आहे त्याचं काय, किंवा माझ्या आजूबाजूला कोणी आहे तर त्याचं काय, मागे असणाऱ्या लोकांचं पुढे असणाऱ्या लोकांचं तो काहीही विचार करत नाही. पण त्याच्यामध्ये इथे वृश्चिकेचा स्वभाव तसा नसतो. वृश्चिक हा स्वतःबरोबर इतरांचं पण संरक्षण आणि जबाबदारी स्वीकारण्याची तिथे क्षमता ठेवतो, हिंमत ठेवतो. अशा प्रकारचा हा भाग आहे. आणि तूळ आणि वृषभ राशीमध्ये फरक एक असा पडतो की जेव्हा तूळ राशी ही आपल्यापेक्षा जास्त जोडीदाराचा विचार करते, ती संतुलित असते, तसंच वृषभ राशी जी आहे ती आपल्यापेक्षा जास्त जोडीदाराचा विचार करत नाही. ती पहिली स्वयंकेंद्रित असते. मी सुरक्षित तर सगळं सुरक्षित अशी त्यांची भावना असते, आणि संतुलित तर बिलकुल नसते. वेळ प्रसंगी ती राशी कुठलीही गोष्ट इकडची तिकडे तिकडची इकडे करायला सुद्धा कमी करत नाही. म्हणून तिथे आपल्याला समसप्तकातल्या ह्या राशी पाहताना अशा पद्धतीने पाहायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या राशीवरती तुम्हाला काही विचारायचं आहे, तुम्हाला पडलेला प्रश्न आताच विचारा, नंतर व्हॉट्सअप करू नका, आताच विचारा. बरं, नाही कोणाला प्रश्न आहे? ठीक आहे. आता ह्या दोन मंगळाच्या आणि शुक्राच्या राशी झाल्या, बरोबर. तुळ झाली, मेष झाली, वृषभ झाली, वृश्चिक झाली. आता आपल्याला तिथे जी बुधाची राशी आहे, मिथुन राशी, जसं आता लेले मॅडमने प्रश्न विचारला काही वेळापूर्वी, त्यावेळेला जे वर्णन केलं तर ते मी पूर्णपणे धनु राशीचं वर्णन केलं. मग तिथे ज्या वेळेला धनु राशी मिथुन लग्नाच्या सप्तमामध्ये येते त्यावेळेला जरुरी नाहीये की त्या जातकाचा जोडीदार हा गुरुच्या अखत्यारीतला असेल, पण त्याच्या अंगी असणारे गुणधर्म हे गुरु तत्वाचे धनु राशीच्या अंतर्गत असणारे असणारच. आणि त्याच प्रकारे त्याचं वागणूक, त्याची निर्णय क्षमता किंवा अन्य गोष्टी असणार. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ती व्यक्ती फायनान्शियली स्ट्रॉंग असणं, फायनान्सचा आपल्या भाग्याचा जास्तीत जास्त विचार करणं, अभ्यासाचा विद्वत्तेचा विचार करणं, धार्मिक गोष्टी किंवा आपल्या ज्या रीती रिवाज रूढी परंपरा आहेत त्यांचा विचार करणं, मुलांच्या बाबतीतला विचार करणं. कारण धनु राशी ही मुलांना, म्हणजे मुलं ही धनु राशीला अत्यंत प्रिय असतात, कारण ती गुरुची राशी आहे. त्याच्यामुळे संतती, संततीची प्रगती, संततीचा अभ्यास किंवा संततीकडे असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरती ह्यांचं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं, आणि त्या प्रकारे ते लोक आपलं मार्गक्रमण करत असतात. पण ज्या वेळेला तिथे आपण हा प्रकार पाहतो तर तसंच जेव्हा आपण तिथे धनु राशीचा आणखीन एक विचार करतो की धनु राशी ही जर सप्तमामध्ये आली, बघा मिथुन लग्नाला धनु राशी सप्तमामध्ये येते, मग त्याचा जोडीदार
हा कितीही आधी नास्तिक का असेना किंवा अजून काही का असेना, तो देवाला न मानणारा असेना, पण जेव्हा तो मनुष्य या जातकाच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला त्याच्या मानसिकतेमध्ये बदल घडायला सुरुवात होते. ऑटोमॅटिकली त्याच्या जीवनामध्ये तो बदल होतो. मी काय म्हणतोय लक्षात आलं तुमच्या? ऑटोमॅटिकली तो बदल घडायला सुरुवात होते. समजा उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की बाबा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये स्त्री व्यक्ती आहे आणि तिच्या पत्रिकेमध्ये सूर्य जो आहे तो धनु राशीत आहे, बरोबर. आणि ज्या व्यक्तीशी तिचं ज्या मुलाशी तिचं लग्न होणार आहे, तो मुलगा आधी फायनान्शियली पण वीक आहे, त्याला त्याच्यामध्ये करिअरची काही दिशा नाही, भाग्याची काही दिशा नाही, किंवा आणखी काही गोष्टींचं त्याला सोयरसोतक नाही, किंवा त्याला हेही माहिती नाही, देव काय धर्म काय काही काही माहिती नाही. परंतु ज्या वेळेला हा मी ग्रह इथे मध्ये काय आणतोय तुम्हाला समजावून सांगण्याकरता, परंतु ज्या वेळेला इथे आपण हा विचार करतो की अचानक ह्याच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं झालं, तर जेव्हा तिथे जी मुलगी विवाह होऊन या मुलाच्या जीवनामध्ये येते, त्यावेळेला तिच्या पत्रिकेमध्ये असलेला धनु राशीचा सूर्य धनु राशीचा सूर्य हा ही सगळी भूमिका बजावतो, त्याला योग्य मार्गाला लावतो, त्याच्यानंतर त्याच्याकडून देव धर्माच्या गोष्टी करून घेतो, त्याला त्याच्या रूढी रीती रिवाज परंपरा कुणाच्या फोर्सने का होईना पण तो ती त्याच्याकडून करून घेते, आणि त्याच्यानंतर तो सुद्धा त्या गोष्टी ऐकायला मानायला लागतो, त्याला सुद्धा ते विचार पटायला लागतात, फायनान्शियली सुद्धा तो तिथे स्ट्रॉंग व्हायला लागतो. म्हणजे त्याला लक्षात येतं की अरे ह्या गोष्टी केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये असा असा फरक पडलेला आहे किंवा अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत. याच गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं, की नेमका हा जो परिवर्तनाचा भाग XYZ जातकाच्या जीवनामध्ये झाला तो का झाला, कशामुळे झाला, हे आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळतं. म्हणून तिथे मिथुन लग्नाचा मिथुन राशीचा जो जातक असणार आहे त्याच्या जीवनामध्ये येणारा स्त्री अथवा पुरुष जोडीदार हा गुरु तत्वाच्या गुणधर्मांचा असणार आहे. ओके. तसंच ज्या वेळेला आपण तिथे धनु राशी पाहतो, बरोबर आहे, धनु राशी पाहतो आणि ती धनु राशी पाहिल्याच्या नंतर धनु राशी लग्नात आणि त्यानंतर तिथे मिथुन राशी सप्तमामध्ये, बरोबर. हा समसप्तकच आहे. पण ज्या वेळेला धनु राशी लग्नात आणि मिथुन राशी समसप्तकामध्ये, त्या वेळेला तिथे जो धनु राशीचा जातक आहे, जो विचारवंत आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, सर्व गोष्टी तो कॅल्क्युलेटिव्हली करणारा आहे, बरोबर. त्याच्याकडे आध्यात्मिक बैठक आहे, पण एक्झॅक्टली त्याचा जोडीदार जो आहे तो विरुद्ध विचारांचा असतो, तो वरवरचा विचार करणारा असतो, तो थोडासा गप्पिष्ट असतो, आपल्या अनेक गोष्टी इतरांसमोर सहज रीतीने उघड करणारा असतो, आपलं दुःख सहज सगळ्यांसमोर सांगणारा असतो, अनावश्यक गोष्ट जी आहे ती तो इतरांसमोर बोलणारा असतो. असं का होतं? जोडीदार तर इतका प्रगल्भ आहे, पण त्या जातकाच्या जीवनामध्ये तिथे येणारा जोडीदार हा त्या मिथुन राशीचे गुणधर्म घेऊन येणारच, हा ठाम नियम आहे. म्हणून अशी गोष्ट होते. मग ही आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण मिथुनेचा गुणधर्म काय आहे? एक गोष्ट जी आहे ती सांगताना, समजा मिथुनेच्या माणसाला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तो त्याची पार्श्वभूमी इतकी सांगत बसतो की समोरच्याला मूळ मुद्दा ऐकताना कंटाळा येऊन जातो. तो लांबत 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 नेतो, म्हणजे ते हल्ली चॅनलला सिरियल्स असतात ना तशा प्रकारे असतो मुद्दा एवढासा आणि त्याच्यातही काही राम नसतो, पण तो सुद्धा एवढा लांबत 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 न्यायचा की मनुष्य कंटाळला पाहिजे. बघणारा पण कंटाळतो, तिथं काम करणाराही कंटाळतो, आणि हे मी नाही म्हणत आहे, हे तिथे काम करणारे लोक म्हणतात कंटाळा आला, असा आहे. म्हणजे तशा प्रकारचा तो एक भाग आहे. रिपिटेशन रिपिटेशन रिपिटेशन, एक गोष्ट वारंवार सांगणे, एक गोष्ट वारंवार सांगणे, त्याच्यामध्ये काही मजा नाही. मग आता जर समजा आपल्याला ह्या मिथुन राशीच्या बाबतीमध्ये तिथे आणखीन काही गुणधर्म हे करायचे असतील तर तिथे काय असतं, तर मिथुन राशी ही व्यवहार चतुर नाहीये, पण त्यांच्याकडे माहिती प्रचंड आहे. मग अशा जातकाचा जोडीदार हा खूप माहिती असणारा,
अनेक प्रकारची माहिती इतरांसमोर प्रस्तुत करणारा, अनावश्यक ठिकाणी अनावश्यक माहिती प्रस्तुत करणारा देखील असतो. म्हणून तिथे काही ठिकाणी काय शब्द बोलावेत, काही ठिकाणी काय शब्द बोलू नयेत, याच्याबद्दल सुद्धा त्याला कधी कधी ज्ञान नसतं. हे मी पाहिलेलं आहे. एक धनु लग्नाचा जातक आणि त्याचा जोडीदार हा त्याच्यामध्ये मकरेचा आहे. बघा, मकरेचा आहे आणि तो मकरेचा आहे तरी सुद्धा त्याच्याकडे शनीचे गुणधर्म आहेत. पण त्याच्या सप्तमामध्ये, म्हणजे जो धनु राशीचा जातक आहे, धनु लग्नाचा जातक आहे, त्याच्या सप्तमामध्ये मिथुन राशी येते. त्याच्यामुळे त्याच्या जोडीदारावरती त्याचा प्रभाव हा होणारच आणि तो होतोय, असं चित्र असतं. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जर आपल्याला ग्रह माहिती असतील तर आपण जातकाच्या, आपण म्हणतो ना की ज्योतिषशास्त्र म्हणजे जातकाचं जीवन आपल्या समोर आपण वाचू शकतो की त्याच्या जीवनात काय घडतंय. पण ते कसं वाचू शकतो? जर आपल्याला ग्रहांचे, राशींचे नियम माहिती असतील तर वाचू शकतो, अन्यथा वाचू शकणार नाही. बर, बोला, काही विचारायचं अजून कोणाला? कुलकर्णी साहेब, काय बोलायचंय, विचारायचंय? हा, नाही सर, चांगलं समजलं. उलट असं ऐकत होतं मन लावून. बर, आणखीन म्हणजे काही आता तरी काही शंका नाही. बर, ठीक आहे, हरकत नाही, चालेल. आता आपण कर्क आणि मकर यांच्यामध्ये हे बघू. कर्क आणि मकर. आता कर्क आणि मकर म्हटल्याच्या नंतर तिथे कर्क राशी त्या सप्तमात येणारी राशी कोणती? मकर राशी. प्रॅक्टिकल, करिअर ओरिएंटेड, बरोबर आहे. आता कर्क लग्नाच्या जातकाच्या जीवनामध्ये तिथे येणारा जो जोडीदार आहे, याने जीवनामध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी बरेचदा खस्ता खाल्लेले असतात, प्रयत्न केलेले असतात आणि वारंवार त्याला ते प्रयत्न करण्याची संधी देखील मिळते. येन केन कारणाने तो त्या प्रयत्नांना न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. अशा तऱ्हेने तिथे कर्क लग्नाच्या बाबतीमध्ये गोष्टी घडत असतात. म्हणजे त्याचा जोडीदार जो आहे तो जरी तिथे मकरेचा असेल नसेल तरी सुद्धा हा जातक जो आहे त्याचा जोडीदार तिथे पूर्णपणे करिअर ओरिएंटेड, काहीतरी उद्योग करायचा आहे, उद्योग क्षमता प्रचंड असलेला जातक असतो. त्यानंतर तिथे इतर गोष्टींचं ज्ञानही उत्तम असलेला जातक असतो. प्रॅक्टिकली वागणारा, प्रॅक्टिकली बोलणारा असतो. त्याला माहिती असतं की त्याच्यामध्ये कधी कधी एखादी गोष्ट 19-20 इकडची तिकडे होऊ शकते, तरी सुद्धा ती आपण कशा प्रकारे सांभाळून घ्यायची याचं त्याला पूर्ण ज्ञान असतं. म्हणून त्याच्यामध्ये कर्क लग्नाचा जो जातक आहे, जो जोडीदार आहे, तर त्याच्यामध्ये तिथेच त्याच्या सप्तमात येणारी मकर राशी ही शनी तत्वाचं तिथे सादरीकरण करते. मग शनी तत्वाचं जेव्हा सादरीकरण होतं त्यावेळेला विचारांची प्रगल्भता, कृतीमध्ये येणारा कधी कधीचा जो काही स्लोपणा, म्हणजे जे काही एक शांतपणा असतो किंवा एखादं काम स्लो करण्याची जी काही वृत्ती असते, तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये त्यांना आळशी ठरवलं जातं. पण मुळात ती लोक तशी आळशी नसतात. त्यांच्याकडे एखादी गोष्ट ज्या वेळेला कामानिमित्त जाते तर त्यावेळेला त्या गोष्टीवरती विचार करणं आणि त्या गोष्टीला जास्तीत जास्त तिथे विचारांमध्ये आणून त्याच्यावरती आणखीन काय प्रकारे काम करता येईल असं करत 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 ते लोक त्याचा कीस पाडतात आणि नंतर त्या कामामध्ये होऊन जातो विलंब. मंगळासारखं तो लगेच काम करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. मकर राशी ही उद्योग प्रधान राशी आहे. ही चटकन एखादी ऍक्शन घेणारी राशी नाही आणि उद्योग हा चटकन केला जात नाही. उद्योग तिथे प्रस्थापित होण्याकरता बराच काळ जातो. बऱ्याच काळानंतर एखादा उद्योग प्रस्थापित होतो आणि तो हळूहळूच होतो. रतन टाटांचं नाव जे आहे ते उद्योगपती म्हणून काही वयाच्या 22व्या आणि 25व्या वर्षी नाही जात. आज त्यांनी पूर्ण आयुष्य भोगल्याच्या नंतर त्यांचं जगामध्ये नाव जे आहे ते अजरामर आहे. का? कारण मकरेचा जो काही अंतर्भाव आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. कारण त्यांनी बघा एक वाक्य असं छान सांगितलं होतं की मी बिझनेसमॅन नाही, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, उद्योगपती आहे. हा जो उद्योग आहे हा मकरेकडे येतो जास्त.
बोला. सर मी 1-2 मिनिटं बोलू का फक्त? आता हा तुम्ही बोला. टाटांचं नाव घेतलं. नक्की नक्की. सर एक टाटा फॅमिली अशी आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये हा ज्या वेळेला हे सगळे मोठे झालेले आहेत, जे.आर.डी. टाटा म्हणा, रतन टाटा म्हणा, हा नवल टाटा म्हणा, तर हा त्यांच्या फॅमिलीमध्ये अशी एक पद्धत होती हा की कुटुंबातल्या प्रत्येक माणसाने टाटा ग्रुपमध्ये पुढच्या ना पुढच्या कंपनीमध्ये हे कमीत कमी 5-6 वर्ष काम हे करायलाच पाहिजे. तसं हे रतन टाटा होतं, हे नेल्को मध्ये बाय प्रोफेशन ही इज अ आर्किटेक्ट, पण ते आर्किटेक्टचं काम त्यांनी कधीही केलेलं नाहीये. की आज भारतातले 10 आर्किटेक्ट आहेत त्याच्यापैकी ते एक आहेत, पण त्यांनी कधी आर्किटेक्चर लाईन मध्ये काम केलं नाही, ऑफिस मध्ये वगैरे काम केलं. ते नेल्को मध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांना ती हळूहळू पद मिळत मिळत ते कंपनीचे सर्व सर्वा झाले. म्हणजे हे त्यांना. बस एवढं सांगायचं. येस एक्झॅक्टली. मग तुम्ही सांगितलं ते खूप छान झालं. पण हे सगळं जे काही त्यांना मिळालं हे कसं मिळालं? हे चटकन मिळालं का? मकर राशीचा ज्या वेळेला आपण विचार करतो, म्हणजे त्यांच्या एका वाक्यामुळे मी उदाहरण देण्याचं प्रयोजन केलं, किंवा त्यांचं वाक्य जे आहे की मी बिझनेसमॅन नाही, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. आणि बिझनेसमॅन हा बुधाकडे येतो आणि इंडस्ट्रियलिस्ट हा शनीकडे येतो. कारण तो छोटा उद्योग करत नाही, तो दीर्घ मुदतीचा मोठा उद्योग करत असतो, जो दीर्घकाळ चालणार आहे, जो अनेक लोकांना समाविष्ट करणार आहे, ज्याचा पसारा खूप मोठा असणार आहे, अशा पद्धतीचा उद्योग करत असतो. मग तिथे त्यांच्याकडे असणारं शनीचं तत्व जे आहे ते शनीचं तत्व उजागर होतं, असं आहे. आणि जेव्हा आपण कर्क राशीच्या किंवा कर्क लग्नाच्या जातकाचा जोडीदाराचा विचार करतो, त्यावेळेला त्याच्याकडे सुद्धा अशाच प्रकारचे गुणधर्म असतात. म्हणून जर ज्यांचं कर्क लग्न आहे अशा लोकांनी उद्योगाच्या संबंधी किंवा जे काही आपण उद्योग व्यवसाय करणार आहोत, जे काही आपण काम करणार आहोत, त्याच्यामध्ये जर आपल्या जोडीदाराचा निर्णय आणि जोडीदाराची कार्यक्षमता जी आहे ती जर समाविष्ट करून घेतली तर त्याच्यामध्ये त्यांना खूप यश मिळतं. जरी नाही घेतली तरी सुद्धा तो जोडीदार त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथे त्यांना व्यवस्थित यश मिळेल याची काळजी घेत असतो, असं आहे. बरोबर आहे? कोणी 100% लिहिलंय? खडागडे मॅडम, तुम्ही बघितली अशी पत्रिका? खडागडे मॅडम. सर माझीच आहे. येस. मग तुम्ही स्वतः मकर लग्नाचे आहेत, कर्क लग्नाचे आहेत? नाही, कर्क लग्नाची आहे सर. ओके ओके. 100% करेक्ट आहे सर. मग हे असतंच. म्हणून तिथे राशींचे ते गुणधर्म ऐका लेले मॅडम, म्हणून जरी तो मनुष्य त्या राशीचा असला काय आणि नसला, सप्तमात येणारी राशी ही आपल्या जीवनामध्ये परिणाम करणार, नक्की 100% परिणाम करणार. बरोबर. आता मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण सांगतो. साधं सोपं उदाहरण सांगतो. आपण म्हणतो ना की मीन राशी, बरोबर आहे? आता विवाहाचा थोडस बाहेर येतो, चाकोरी बाहेर, आणि तुम्हाला उदाहरण सांगतो. मीन राशी कशी आहे? तर तिथे सतत देवाचा हवाला देणारी आहे, देवावरती विश्वास ठेवणारी आहे, बरोबर आहे? देवावरती विश्वास ठेवणं वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये लवकर थकून जाणारी राशी, बघा, लवकर थकून जाणारी राशी. मग अशा वेळेला तिथे जर आपण विचार केला की तिथे तुळ लग्नाला षष्ठामध्ये ही राशी येत असेल, बघा, षष्ठामध्ये ही राशी येत असेल, तर षष्ठ स्थान कसलं आहे? शत्रूचं आहे. जातकाला शत्रू अशाच प्रकारचे मिळतात, भावनिक करणारे, देवाधर्माच्या माध्यमातून तिथे त्याला काहीतरी वेगळा पगडा आणणारे, अशा प्रकारचे. आणि हे मी स्वतः पाहिलेलं उदाहरण आहे. स्वतः पाहिलेलं म्हणजे जेव्हा आपण पत्रिका अनेक पाहतो त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टींची जाण येते की नेमकं कसं असतात. समजा एखादी व्यक्ती कुंभ लग्नाची आहे, बरोबर? मग त्याच्या पत्रिकेमध्ये तिथे भावनिक करून गुपचूप त्याचा काटा काढणारे लोक असतात, गुपचूप मागावून. म्हणजे असं डोळ्यामध्ये असे स्वतःच्या समोर असे अश्रू दाखवतील
आणि एकदा पाठ फिरली की अगदी सयाजी शिंदे सारखी ऍक्टिंग करतो, असे लोक असतात. बोला आणखीन कोणाला काय विचारायचं बोलायचंय? बोला खळागडे मॅडम. सर आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही मला एक उपाय सांगितला होता, म्हणजे सुचवलं होतं की मॅडम तुम्ही तुमच्या मिस्टरांची मदत घ्या तर तुम्हाला व्यवसायात प्रगती मिळेल. आणि हो ते केल्यानंतर मला तो फरक जाणवला सर, एवढंच सांगायचं होतं. बरोबर आहे, कारण तुमच्या सप्तमामध्ये जेव्हा ती राशी येते त्यावेळेला तुमचे मिस्टर, तिथे जो तुमचा जोडीदार आहे तो पूर्णपणे व्यवसाय या क्षेत्राशी निगडीत असलेला आणि अनुभवी माणूस आहे. कारण शनी हा अनुभव सुद्धा दाखवतो. शनी हा असा हवेतल्या गोष्टी नाही दाखवतो, शनीकडे अनुभव प्रचंड आहे. अनुभवाशिवाय शनी उभाच राहत नाही. अनेक क्षेत्रामधलं अनेक गोष्टींमधलं त्याला ज्ञान असतं. बरोबर ना? मग एकदम बरोबर सर. त्यांच्या अनुभवाचं त्यांच्या अनुभवाचं फळ जे आहे ते जर तुम्हाला तिथं चाखायला मिळतं, काय वाईट आहे? काही मेहनत न करता तुम्हाला अनुभव घ्यायलाच लागला नाही. समोरच्याने अनुभव घेतलेला आहे, पुस्तकात लिहून ठेवलेला, तो वाचला आणि आपण आपल्या कामी आणला, विषय संपला. असं आहे. बर बोला. हॅलो हॅलो. बरं मी बोलू का मग पुढे आता? हा हो सर. ओके बर ठीक आहे. बर आता त्याच्यानंतर जेव्हा आपण एक्झॅक्टली विरोधी राशी घेतो, म्हणजे ती आपण मकर राशी घेतो आणि मकर लग्न मकर राशी जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला तिथे कर्क ही राशी येते. बरोबर आहे. मग जेव्हा कर्क राशी येते त्यावेळेला मकर लग्नाचा जो जातक आहे त्याच्या जीवनामध्ये विवाह झाल्याच्या नंतर प्रगती प्रगती जी आहे ती वेगाने व्हायला सुरुवात होते. विवाह झाल्याच्या नंतर त्याला अनेक मार्ग हे वेगाने मिळायला सुरुवात होतात. का वेगाने मिळायला सुरुवात होतात? कारण कर्क राशीकडे वेग आहे. कर्क राशीकडे एखादी गोष्ट लवकरात लवकर मिळवून देण्याची क्षमता आहे. जसं मकर राशीकडे अनुभवाच्या नंतर सिद्ध झाल्याच्या नंतर तिथे त्याला मिळवून देण्याची क्षमता आहे. तसंच जेव्हा कर्क राशीचा आपण विचार करतो तेव्हा कर्क राशी चटकन एखादी गोष्ट मिळवून देते. साधा सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या जातकाच्या मकर राशीमध्ये एखादा ग्रह असेल, तुम्ही मला एखादा ग्रह सांगा, कोणी मकर राशीत? नेपच्यून. नेपच्यून मॅडम, नेपच्यून काय? तुम्ही हार्शल प्लुटो पण सांगा. 9 ग्रहांपैकी सांगा. 9 ग्रहांपैकी शुक्र. शुक्र. बरं तर ज्या वेळेला जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे मकर राशीमध्ये शुक्र असतो तर तो शुक्र असल्याच्या नंतर नेपच्यून ग्रह मी का नाही घेतला त्याचं उदाहरण म्हणजे मी त्याचं तुम्हाला हे नंतर सांगतो. तुम्हाला असं नको वाटायला की नेपच्यूनचा याला काही येत नसेल, तसं नाही भाग सांगतो तुम्हाला. पण जातकाला म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजे, त्याच्याकरता 9 ग्रहांपैकी ग्रह घेणं अत्यंत आवश्यक आहे. तिथे शुक्रासारखा ग्रह ज्याच्या पत्रिकेमध्ये मकर राशीमध्ये आहे अशा जातकाला बहीण, आत्या, मावशी किंवा घरातली एखादी स्त्री यांच्या बाबतीतले जबाबदारी घेणं, यांच्या बाबतीमधले काही दुःख पाहावे लागणं, त्यांना कष्ट आलेले याला पाहावे लागणं, ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी घडणार हे नक्की आहे. गद्रे साहेब लक्षात घ्या, तुम्ही जर पत्रिका पाहिली असेल तर सांगा. त्याच्यानंतर या जातकाला पत्नी जीवनामध्ये आल्याच्या नंतर तिथे पत्नीशी समन्वय साधायला बराच वेळ लागतो. कधी कधी खूप वेळाने त्यांच्यामधलं जे काही वातावरण आहे ते व्यवस्थित ट्युनिंग जे आहे ते व्यवस्थित होतं, वातावरण व्यवस्थित होतं, एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते. नाहीतर त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिस्टन्स मेंटेनिंग हेच काम चाललेलं असतं. एकमेकांच्या बाबतीमध्ये अंतर ठेवत 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 सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. ह्या जातकांना विवाह होण्यामध्ये कधी कधी विलंब होतो, कधी कधी मोठ्यांच्या हस्तक्षेपामुळे तिथे विवाह जो आहे तो उशिरा होतो. कधी कधी आपल्या उद्योगाच्या साठी विवाह उशिरा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. बोला आपला गद्रे साहेब, काय मुद्दे याच्यातले पटले तुम्हाला? नाही तर पत्रिका पाहण्यात नाही, मी आपलं सहज हे सांगितलं. बरं ठीक आहे. मुद्दे म्हणजे लक्षात आले माझ्या. हा ठीक आहे. हा ठीक आहे, हरकत नाही. पण कोणीतरी मकरेच्या शुक्राची पत्रिका पाहिली असेल.
कोणीच ना पाहिली. ओके, बरं, ठीक, हरकत नाही. मकरेच्या शुक्राची पत्रिका पहा, तुम्हाला हा परिणाम त्याच्यामध्ये जाणवणार. आता काही काही एखादा सर मी बघितली पत्रिका आणि हे हा तुम्ही बोला. म्हणताय ते एकदम बरोबर आहे, बरं, एकदम योग्य आहे, येस, 100% करेक्ट आहे. बरोबर. बरं, आता मकरेचा गुरु असेल मकरेचा गुरु असेल तर तो भाग निराळाच. कारण बघा, आता मकरेचा जर गुरु असेल, आपण काय म्हणतो की मकरेचा गुरु नीचेचा आहे. पण मकरेचा गुरु असेल जातकाच्या जीवनामध्ये, तर तो त्याला विद्याभ्यासाच्या बाबतीमध्ये रखडत रखडत का होईना पण प्रगतीही देतो. तो नीचेचा आहे, अभागच विसरून जा. पण तो मकर राशीचा, हे लक्षात ठेवा, तो रखडत रखडत का होईना पण प्रगती देतोच देतो. व्यावसायिक प्रगती सुद्धा देतो. किंवा जर नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये सुद्धा तो सन्मानाचं पद त्याला बहाल करतो, पण रखडत रखडत, स्ट्रगलच्या नंतर. कारण शनीकडे तो नियमच आहे, स्ट्रगल करा आणि मगच मिळवू. विना अनुभव कोणाला काहीही देणार नाही. विना आध्यात्मिक अनुभव प्रगती पण होईल का सर? आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. आणि जेव्हा मकरेचा गुरु आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो किंवा आध्यात्मिक गोष्टी करायला लागतो, तेव्हा अत्यंत काटेकोरपणे कळतो. मी अशी पत्रिका मकरेच्या गुरुची पाहिलेली आहे. एक तर तो पहिला अध्यात्माकडे वळत नाही, आणि जेव्हा अध्यात्माकडे वळतो, सर्व गोष्टींचं जे ज्ञान घेतो म्हणजे काय, की तो एक एक गोष्ट जी आहे ना, ती तो व्हेरीफाय करतो. कारण शनीची ती सवय आहे की व्हेरीफाय करणं एखादी गोष्ट. तो ती गोष्ट व्हेरीफाय करतो, मग त्या गोष्टी मानायला सुरुवात करतो, आणि मग त्या गोष्टी जेव्हा मानायला सुरुवात करतो, त्या गोष्टी आपल्या सोबतच्या सगळ्या लोकांना मानायला लावतो, फॉलो करायला लावतो. हा मकरेच्या गुरुचा गुणधर्म आहे. आर्थिक उन्नती, आर्थिक सक्षमता ही मकरेकडे येतेच येते, आणि ती जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहते. कारण शनी हा लवकर घेऊन जाणारा ग्रह नाहीये, शनी हा टिकवून ठेवणारा ग्रह आहे. असं आहे. पण कष्ट देणार नाही. कष्ट तर देणारच, विदाऊट कष्ट तो काहीच देणार नाही. जर कष्ट नको असतील तर करकेचा गुरु. तर कष्ट म्हणण्यापेक्षा अनुभव म्हणायचं का जास्त? कष्टाशिवाय अनुभव येतच नाहीत ना साहेब. बरोबर. जोपर्यंत कष्ट करणार नाही तोपर्यंत अनुभव काय, बसल्या बसल्या अनुभव येणार अनुभव नाही. येणारच. आपण काय हा हा, म्हणतो, अनुभव येण्याला आपल्याकडे एक छान काम वाक्प्रचार आहे, करायला पाहिजे काही. चप्पल झिजवणे. चप्पल कधी झिजते, ज्या वेळेला चालतो बरोबर. माणूस त्यावेळेला झिजते. बाईकवर बसून, गाडीत बसून चप्पल झिजणार नाही. जेव्हा माणूस चालतो, तंगड्या तोडत तोडत चालतो, त्यावेळेला त्याची चप्पल झिजते, आणि तोच अनुभव असतो. आणि चप्पल ही कोणाकडे येते, शनीकडे येते. शनीकडे जे. आणि झिजणं पण शनीकडे आहे. कुठलीही गोष्ट नैसर्गिकरित्या लवकर झिजत नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीची नैसर्गिकरित्या झीज होते, त्याला खूप काळ लागतो, आणि तो सुद्धा शनीकडेच आहे. मग तो ऊन, वारा, पाऊस कोणत्याही माध्यमातून होऊ दे. बरोबर आहे गजरे साहेब? होय सर. ओके, बरं. हा, अजून कोण? हा, नेपच्यून. बघा, नेपच्यूनच्या बाबतीमध्ये समजा एखाद्याचा नेपच्यून हा तिथे मकर राशीमध्ये आहे, तर नेपच्यून हा मुळातच 9 ग्रहांमध्ये गणला जाणारा नाही. बरोबर आहे. नेपच्यून हा कसा ग्रह आहे की तो स्थानगत फळ देणारा आहे. लक्षात घ्या, स्थानगत फळ देणार आहे. असं आपण समजूया की इथे मकर राशी आणि नेपच्यून ह्या ग्रहाचा जर आपल्याला समन्वय करायचा असेल, तर त्याच्यासाठी त्याला स्थान कोणतं मिळालं? लग्नस्थान मिळालंय का, प्रथम म्हणजे सप्तम स्थान मिळालंय का, याच्याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे. नेपच्यून हा ग्रह मुळातच जी 9 ग्रह आहेत ज्यांना राशी प्रदान केलेल्या आहेत, 7 ग्रहांना राशी प्रदान केलेल्या आहेत, बाकीचे 2 ग्रह आहेत त्यांना अतिरिक्त मुभा अशी आहे की तुम्ही ज्या राशीत असाल, ज्या स्थानात असाल, ते तुमचं सगळा मालकी हक्क पहिला तुमचा, नंतर बाकीच्यांचा. कोणी आले तरी त्यांचा नाहीच. बरोबर की नाही? पण नेपच्यून कडे तशी क्षमता नाहीये. नेपच्यून हा केवळ आणि केवळ स्थानगत फळ देणारा आहे. तो पण तेवढ्या मोठ्या प्रकर्षाने देणारा नाही, कारण तो सूर्यापासून खूप लांब आहे, आपल्यापासून खूप लांब आहे. जर आपल्यापासून एखादा ग्रह लांब असेल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो काही गोष्टी देत नाही. पण तरी सुद्धा मकरेचा नेपच्यून लग्नी असल्याच्या नंतर काय होईल ते तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगतो.
मकरेचा नेपच्यून लग्नी असल्याच्या नंतर जसं जसं जातकाचं वय वाढत जाईल, जसं जसं जातकाकडे प्रगल्भता येत जाईल, जसं जसं जातक आपल्या उद्योगातून निवृत्त होऊन परमार्थाकडे वळण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेला त्याला जी काही आध्यात्मिक गोडी आहे ती आध्यात्मिक गोडी लागेल आणि तो प्रत्येक प्रकारची आध्यात्मिकता जी आहे ती प्रॅक्टिकलनेस किंवा ज्याला आपण प्रायोगिक तत्वावरती ती घासून पुसून लख करून पाहण्याचा तो छंद जोपासेल आणि त्याच्यानंतरच तो त्याच्यावरती विश्वास ठेवेल. परंतु या जातकांना तिथे अनुभव देताना शनी महाराज प्रचंड कष्ट करायला लावणार. सहज नेपच्यून असला म्हणून त्याला सहज मिळेल का, तर नाही. पहिल्यांदी नेपच्यून म्हणजे तिथे लग्नी असेल तर असा विचार दर्शवतो, माणसाचे विचार पहिल्यांदी वाहवत जातात, भरकटतात. त्याला तुम्ही 10 गोष्टी चांगल्या सांगा, त्याला ते लक्षातच येत नाही. तो भलत्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. पण पण ज्या वेळेला तिथे समान तत्व म्हणजे शनी तत्वाचाच एखादा मनुष्य या जातकाच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडतो, त्याच पद्धतीने, कारण शनीला शनीचीच भाषा कळते प्रॅक्टिकल, किंवा बुधाची भाषा कळते, तशा प्रकारे तो पुढे जातो. तुम्ही पाहिले का अशी मॅडम जावळे मॅडम पत्रिका? हो सर, पाहिली. बर, काय अनुभव बोला. तरी अजून तर त्याचा बाकी काही अनुभव नाहीये, पण मी पत्रिका सांगितली होती तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितलं की भविष्यामध्ये ती व्यक्ती परमार्थाकडे वळेल म्हणून. अच्छा, बरं. मी सांगेन म्हणजे ही पत्रिका मी बघितलेली आहे. बरं, नेपच्यून ग्रह मॅडम काय माहितीये का, हर्षल नेपच्यून जर आपण असे घेत गेलो ना, बघा काय माहितीये का, आपल्याकडे एक ना अशी सिस्टम आहे. गंमत सांगतो तुम्हाला. वैवाहिक जीवनाची पत्रिका असो का अजून कुठल्याही विषयाची पत्रिका असो, पाहताना आपल्याकडे एक अशी सिस्टम आहे, ज्योतिष न येणाऱ्या ज्योतिषांची. बिल, नेपच्यून, हर्षल आणि प्लुटो या 3 ग्रहांवरती सहजरित्या पाडली जातात. का? त्यांचा फलादेश हा ज्योतिषाला माहिती नसतो, कोणालाच माहिती नसतो, काहीच माहिती नसतं. आणि ह्या ज्योतिषाला, हा जो ज्योतिषी बाबा बसलेला असतो ना, ह्याला मुळातच त्या 9 ग्रहांचे नियम माहिती नसतात, त्यांची कारकत्व माहिती नसतात. मग तो बिनधास्तपणे त्या हर्षल, नेपच्यून, प्लुटो वरती बिल फाडतो आणि म्हणतो वा वा वा, हे सगळं त्याच्याचमुळे घडतंय. कारण त्याला तुम्ही विचारायला जाऊ शकत नाही, नाही का? असं आहे. म्हणून तिथे कुठल्या ग्रहाला किती महत्व दिलं पाहिजे, तो आपल्यावरती किती परिणाम करणार आहे, हे आपल्याला अभ्यास होणं फार गरजेचं आहे. म्हणून कुठलीही पत्रिका, आता तुम्हाला सांगतो की सप्तमामध्ये हर्षल असल्याच्या नंतर लोक म्हणतात नाही नाही नाही, सप्तमात हर्षल आहे, बाप रे, छे छे छे, म्हणजे त्याचा जातक हा वेडाच असेल. तो वेडा नाहीये. हर्षल म्हणजे वेडा नाही, आणि नेपच्यून म्हणजे साधू संत पण नाही. सगळ्यांच्या लग्नी नेपच्यून असल्याच्या नंतर तो साधू संत होईलच, साफ चूक. सगळ्यांच्या धनस्थानामध्ये नेपच्यून असल्याच्या नंतर त्याला वाचा सिद्धी येईलच, साफ चूक. प्रत्येकाच्या लग्नी हर्षल असल्याच्या नंतर तो मनुष्य तिथे प्रयोग करेलच नाही. लग्न कोणतं आहे हे खूप महत्वाचं. नाहीतर आपण त्याच्यामध्ये कधी कधी प्रिडिक्शन देतो आणि जातकाकडे तसे गुणधर्म नसतात. लग्नी हर्षल असणारा माणूस जर प्रयोग करणार असेल तर तो हर्षल लग्नी कोणत्या राशीत आहे हे पहिलं पाहणं गरजेचं आहे. हे पहिलं पाहणं गरजेचं आहे, तरच तो तशा प्रकारचे प्रयोग करू शकेल. नाहीतर राशी मीन आणि लग्नी हर्षल कोणता प्रयोग करणार? आध्यात्मिक दृष्टिकोनातला प्रयोग, फिरस्त्याच्या दृष्टिकोनातला प्रयोग, म्हणजे तो तिथे काही भ्रमंती करणार आहे किंवा आणखीन काही गोष्टी करणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातला प्रयोग, तसं होत नाही. प्रत्येक ग्रहाला तिथे एक व्यवस्थित बैठक मिळायला लागते. म्हणून तर आपण पत्रिका जेव्हा पाहतो त्यावेळेला प्रत्येक ग्रह कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानात आहे, याला जास्तीत जास्त महत्व देत असतो. असो, बर, विषय आणखीन दुसरीकडे बोला गुप्ता मॅडम. हाँ सर, मुझे ये बोलना था ना, जो आपने बोला ना सर, मकर का शुक्र, तो ऐसा कुंडली सर देखने में आया है, उनको मैं पहचानती हूँ।
मकर अच्छा। का शुक्र है, हाँ मकर का शुक्र है। और उससे शादी में बहुत प्रॉब्लम आई, बहुत डिले, मतलब 34 में उसका शादी हुआ वो लड़की का। और शादी के बाद जमता नहीं है, प्रॉब्लम है। और आपने जो बोला कि घर के लोगों की वजह से लड़ाई झगड़ा तो हमेशा हाँ चालू रहते, कभी उसके माँ बाप की वजह से, कभी इसके माँ बाप की वजह से। ये हाँ। तीनों चीज एकदम परफेक्ट है सर। और और मैडम आपको बताता हूँ मैं कि एक हाँ जो कोई लेखक है, हिंदी के लेखक है, उन्होंने, हाँ हम लोग एक सम्मेलन में गए थे, तभी उन्होंने कहा था कि मैंने ये बुक लिखा है और उस बुक में मैंने ऐसा लिखा है कि जिसके पत्रिका में मकर का शुक्र होगा वो जीवन में 4 बार घोड़ी चढ़ेगा, मतलब 4 बार उसकी शादी होगी, बरोबर ना? हाँ हाँ हाँ। तो ऐसा कैसे हो सकता है? इधर एक शादी होने के लिए 30 साल गुजर हाँ गए, उसके बाद हाँ। में इतने प्रॉब्लम। और सर और वो एक चीज बोलता है और हाँ 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 सर बोलिए। और वो बोलता है कि 4 बार घोड़ी चढ़ेगा। अरे कुछ मतलब ही नहीं है, आप कुछ भी लिख देते हो और कुछ भी लिख के लोगों का दिशाभूल कर देते हो। अभी समजिए की कोणीतरी असं त्याला पत्रिका जाऊन दाखवली एखाद्या याला आणि त्याचं पुस्तक वाचलं असेल कोणी, तर त्याला तो सांगणार ना, अरे काय वा वा छान, पत्रिका तुझं हम्म, शुक्र एकदम छान चांगल्या अवस्थेमध्ये आहे. हाँ म्हणजे तुझं तर 4 वेळा लग्न होण्याचे योग आहेत, एक काय तुझी 4 लग्न होतील. अरे ते एक लग्न होताना मुसीबत नाही का? बर. हाँ। हा बोला बोला मॅडम. और सर एक और जैसे मैंने नोटिस किया कि जैसे जो उसका हस्बैंड है ना वो एजेड है, जैसे मकर का शुक्र मतलब जो पार्टनर मिला है उसको, वो हाँ एजेड दिखता है, उम्र से ज्यादा दिखता है। और जैसे ना थका हुआ और ज्यादा उम्र का, बाल भी कम, ऐसा उसका हाँ. पर्सनैलिटी है। देखिए, मग आता यांनी जे वर्णन केलं, मग आता हे वर्णन हे अशा पद्धतीने आहे की बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या राशीची, त्या तत्वाची गुणधर्म त्या जातकाच्या जोडीदारामध्ये पाहायला मिळाल. मग तो तिथे मकरेचा असलाच पाहिजे का? गरज नाही. तो शनीचा असलाच पाहिजे का? गरज नाही. तो कुंभेचा त्यामध्ये असलाच पाहिजे का? आवश्यकता नाही. लग्नी शनीच पाहिजे का? काही आवश्यकता नाही. त्या ग्रहाला ती राशी सूट होते का? हा पहिला मुद्दा. ठीक आहे. बर. सर मी एक बोलू का? बोला ना सर. माझं कर्क लग्न आहे हा. आणि माझ्या सप्तमात शुक्र आहे आणि माझं लग्न वयाच्या 35व्या वर्षी झालं. किती? तशी अडचण काय? 35 35. ऍट द ओके. एज ऑफ हा. हो. आणि माझ्या आणि मिसेसच्या वयामध्ये 8 वर्षाचं अंतर आहे. बघा, शनी अंतरही दाखवतो, उशिराही विवाह आहे, बरोबर. मग अशा वेळेला तिथे मकरेचा शुक्र ज्यांच्या पत्रिकेमध्ये आहे त्यांना, ते जसे मी तुम्हाला मुद्दे एक एक सांगितले, त्याच्यामधले मुद्दे बघा किती त्याच्यामध्ये हे होत आहेत. घरातल्या स्त्रियांची चिंता. येस, होती. म्हणजे मग शेवटची माझी आई, ती जवळपास 95 वर्ष एक्सपायर झाली. पण शेवटचे 5 वर्ष ती जरी बेड रिडन नसली तरी हा. सुद्धा ती अशी एका जागेवर बसून असायची. आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी नेमका रिटायर झाल्यानंतर 5 वर्ष तिची खूप सेवा करायला पण मिळाली. पण म्हणजे ती अतिशय वयात व्यवस्थित असताना अतिशय उत्साही असायची. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ती थोडी चिंता लागून राहिली. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा की तिचा डेथ हा पीसफुल झाला. हम्म. म्हणजे तिथे मकरेच्या शुक्राचे हे सगळे अनुभव आहेत. म्हणजेच आपल्याला मकर राशी, म्हणजे आपला मुद्दा काय होता की बाबा मकर राशी आणि कर्क राशी यांच्यामध्ये फरक काय आहे. तर मकर राशी ही अशा प्रकारचे अनुभव देते आणि कर्क राशी ही असे अनुभव देते. समजा दोन मुलगे आहेत, बरोबर आहे, दोन मुलं आहेत. एकाचा चंद्र मकरेत आहे, एकाचा चंद्र कर्केत आहे. ज्याचा मकरेचा चंद्र आहे ना त्याला जोडीदाराचं चयन करण्यापासून विवाह होण्यापर्यंत विलंबच लागणार. कर्केचा मनुष्य आहे ना, असा झटक्यात एका तो विवाह करून मोकळा होऊन जातो, खबर लागणार नाही. म्हणून हे कर्केचे गुणधर्म आहेत. पण कर्केमध्ये असणारा ग्रह हा तुम्हाला फास्ट वेगवान फळ देतो आणि मकरेमध्ये असणारा ग्रह हा तुम्हाला थोडस स्लो फळ देतो, असं आहे. ओके. आता सिंह राशी आणि कुंभ राशी, बरोबर.
सिंह राशीच्या सप्तमात येणारी राशी कोणती? तर कुंभ राशी. आणि कुंभ राशीच्या सप्तमात येणारी राशी कोणती? तर सिंह राशी. जेव्हा सिंह राशी असते त्यावेळेला तिथे सप्तमामध्ये कुंभ राशी येते, म्हणजेच तिथे सिंह लग्नाच्या जातकाचा जोडीदार हा प्रगल्भ, वायुतत्वाचा, हुशार, शनीसारखा अनुभवी, पोक्त अशा पद्धतीचा असणार आहे. म्हणजेच काय की ज्या वेळेला आपण तिथे कुंभ राशीचा विचार करतो तर तो कायद्याचं बोला, म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने नियमांमध्ये बसणारा बोलणारा असतो. तो कुठलीही गोष्ट, जरी तो नवरा असेल, जरी तो मुलगा असेल, जरी तो कोणी असेल, भाऊ असेल का अजून कोणी असेल, बापाला पण तिथे कायदा दाखवणारा असा हा शनी आहे. म्हणजे तिथे शनीचे गुणधर्म या जातकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. त्याला समोर येणारी लोक जी आहेत ती शनीच्या गुणधर्मांचीच असतात. आणि कधी ना कधीतरी अशा जातकांना शनीच्या या गुणधर्मांना सामोरं जावं लागतं. म्हणजेच त्याला कायद्याला तोंड द्यावं लागतं, असा त्याच्यामध्ये भाग आहे. म्हणजे तिथे दरवेळेला वैवाहिक जीवनामध्ये काही कोर्ट कचेरी करायला लागेल अशातला भाग नाही. पण मी एक तुम्हाला इन जनरल उदाहरण सांगितलं, एक नियम सांगितला की जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये तिथे म्हणजे पत्रिकेमध्ये सप्तमा शनीची राशी येत असते त्यावेळेला त्याला कायदा आणि तशा प्रकारचे नियम वारंवार दाखवणारे लोक त्याच्या जीवनामध्ये येतात आणि ते लोक त्याला तिथे तशा प्रकारे धडा शिकवतात. म्हणजे हा जाणीवपूर्वक वापरलेला शब्द आहे. शनी हा धडा शिकवणारा आहे, शनी हा लेसन देणारा आहे. लेसन देणं थोडंसं कसं थोडं सॉफ्ट वाटतं, जोर का झटका धीरे से लगे. पण धडा शिकवणं म्हटल्याच्या नंतर थांब तुला धडा शिकवतो बरोबर, म्हणजे तिथे धडकीच भरते माणसाला. आणि शनी अशी धडकी भरवणारा ग्रह आहे. आलं लक्षात? ज्या वेळेला तिथे सिंह लग्नाचा जातक आहे त्याच्या पत्रिकेमध्ये सप्तमामध्ये कुंभ राशी येते, त्याच्या जीवनामध्ये येणारा जोडीदार हा कशा स्वरूपाचा असेल तर कुंभ राशीच्या अंतर्गत असणार असेल, त्याच्याकडे शनीचे गुणधर्म अधिक असतील, विचारांची प्रगल्भता असेल, कुठल्याही गोष्टीकडे पाहताना प्रॅक्टिकली पाहण्याचा त्याच्यामध्ये गुणधर्म असेल. प्रॅक्टिकली पाहण्याचा म्हणजे नेमकं काय की त्याच्यामध्ये व्यवस्थित विचारपूर्वक तिथे विश्लेषण करणं, विवेचन करणं, विचार करणं आणि मग एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं, ही त्यांच्याकडे गुणधर्मांची रीत असते. त्यानंतर तिथे सप्तमामध्ये जेव्हा कुंभ राशी येते तर एक तर अशा जातकाच्या जोडीदाराला एक तर केस कमी तरी असतात, नाहीतर केस भरपूर तरी असतात. हाही शनीचा गुणधर्म आहे, कारण केस हा शनीकडे येणारा भाग आहे. जे केस आहेत ते शनीकडे येतात, त्याच्यामुळे एक तर केस भरपूर असतात, नाहीतर केस त्याच्यामध्ये कमी असतात. अशा तऱ्हेचा भाग तिथे पाहिला पाहिजे. आणि या जातकांच्या जोडीदाराला कायदा किंवा अन्य जे नियम आहेत या नियमांचं उत्तम ज्ञान असतं. शनी हा मुळातच दीर्घ मुदतीच्या विचारांचा आणि दीर्घ मुदतीच्या गोष्टी लक्षात ठेवणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे सिंह लग्नाच्या जातकाचा जोडीदार हा इतिहास प्रिय असणारा, इतिहासाच्या बाबतीमध्ये म्हणजे दरवेळेला तिकडे सगळा महाराष्ट्राचा किंवा भारताचा इतिहास त्याला अवगत असायला पाहिजे अशातला भाग नाही, पण इतिहासाची आवड असणे. बघा मी काय म्हणतो, इतिहासाची आवड असणे हा एक गुणधर्म त्याच्यामध्ये असतो. आणि ज्या वेळेला जर माईक बंद करा, इतिहासाच्या गुणधर्मांची आवड त्याच्यामध्ये असते, म्हणजेच त्याला इतिहास हा विषय प्रिय असतो, कारण शनीकडे इतिहास हा विषय येतो. त्याच्यानंतर त्याला स्वतःला अनेक गोष्टी या तंतोतंत लक्षात ठेवण्याची नैसर्गिक एक देण असते. नैसर्गिक देण असते की बाबा तो प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवतो आणि नंतर ती तो उलगडा करून व्यवस्थित एक 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 गोष्ट मांडत जातो. हा एक गुणधर्म त्यांच्यामध्ये असतो. मग हा गुणधर्म कोणाकडे आहे तर शनीकडे आहे. कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी पहिलीमध्ये घडलेला प्रसंग तो तिथे त्याचे मुलं पहिलीत असतील त्यावेळेला सुद्धा तो व्यवस्थित सांगेल, असं 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 घडलं होतं, की जसं काल परवाच प्रसंग घडला होता. लोक म्हणतात अरे हे काय सांगतो, तसं तुला सगळं आठवतंय. तुला काय माहिती त्याच्या मस्तकामध्ये परमेश्वरांनी काय गुणधर्म भरलेले आहेत, माहिती नसतं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे गुणधर्म हे असतात. दीर्घ मुदतीची एखादी गोष्ट ही होणं आणि ती लक्षात ठेवणं आणि ते करण्यासाठी तिथे कार्यरत राहणं हा गुणधर्म पूर्णपणे शनी ग्रहाचा आहे. मग ज्यांचं कर्क लग्न आहे आणि ज्यांचं सिंह लग्न आहे अशा दोनही लोकांना या गोष्टीचा अनुभव सहज रीतीने येत असतो.
बरोबर. मग तिथे जरी सिंह लग्नाचा जातक हा अंमलबजावणी करणारा असला, राजा असला, त्याच्याकडे कमांड असली, तरी सुद्धा शनी समोर त्याचं चालत नाही. का चालत नाही? कारण त्याच्यामध्ये शनीकडे सुद्धा वेगळ्या तत्वाची एक निर्णय क्षमता असते, वेगळ्या पद्धतीचं एक साम्राज्य असतं. तो म्हणतो की जोपर्यंत तुझ्याकडे एखादी प्रकरणाची हे आहे, तुझ्याकडे एखादं प्रकरण आहे, काय तू त्याच्यावरती काय निर्णय घेतोस ते घे. एकदा का ते माझ्या कोर्टात आलं, म्हणजे आपण म्हणतो की माझ्या कोर्टमध्ये बॉल आला, तसं शनीकडे कोर्टच आहे, न्यायालयच आहे. त्याच्याकडे जर एखादी गोष्ट आली, मग तो बाकीची सगळी दारं बंद करून टाकतो आणि मग त्याच्यावरती आपले नियम, आपले कायदे लावून त्याच्यावरती निर्णय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि तो आपला निर्णय कसा अंतिम राहील, कसा व्यवस्थित असेल, त्याच्याकडे पूर्ण लक्ष देतो. बघा तुम्ही आतापर्यंत ज्यांचं ज्यांचं सिंह लग्न आहे, त्यांनी आपल्या जोडीदारामध्ये असे गुणधर्म शोधा. जोडीदारामध्ये म्हणजे तुम्ही पत्रिका पाहिल्या असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये असे गुणधर्म शोधा की सिंह लग्नाच्या जातकाचा जोडीदार हा 10 वर्षापूर्वी घडलेली घटना मधली 9 वर्ष काहीच बोलणार नाही, सांगणारच नाही. बोलणार नाही म्हणजे तुम्हाला त्याचा थांगपत्ताच लागू देणार नाही की आपण असं बोललो होतो. पण तो 11व्या वर्षी येऊन सांगेल, तू असं 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 बोलला होता त्यावेळेला. असं आहे. म्हणजे हा गुणधर्म असतो. अनुभवाला आहे असं कोणाच्या? आपण पण आपल्या हा जीवनाकडे गुणधर्म खूप पण हा गुणधर्म सर बारकाईने पाहिलं पाहिजे. वृश्चिकेचा आहे ना. मॅडम, वृश्चिकेचा नाही, दीर्घ मुदतीच्या विचार क्षमतेचा गुणधर्म म्हणतोय मी. जेव्हा तुम्ही दीर्घ मुदतीची विचार क्षमता जी आहे, तर त्याच्याबद्दलच मी म्हणतोय. खूप दिवस डोक्यात ठेवून मग नंतर हा, बोलायचं. खूप दिवस. बघा शनीकडे ती प्रक्रिया आहे, वृश्चिकेकडे कुरगोडीची प्रक्रिया आहे. पण शनीकडे प्रक्रिया अशी असते ना की शनी म्हणतो की थांबा, वेळ येऊ द्या, वेळ येऊ द्या, टायमिंग. आता जसं अमिताभ बच्चन कुंभेचा आहे, त्याच्या डायलॉग मध्ये, म्हणजे अमिताभचे डायलॉग ऐकायला आपल्याला मजा काय येते. आजही मी कधी कधी युट्यूबला अमिताभचे डायलॉग जे आहेत, फक्त डायलॉग, त्याचे जे सीन आहेत छोटे छोटे, ते बघत असतो, ऐकत असतो. का? कारण त्याचा डायलॉगचा एक टायमिंग आहे. आणि जेव्हा डायलॉग हा टायमिंगला परफेक्ट असतो, त्यावेळेला तिथे त्याची मजावर असते. असं आहे. आलं लक्षात? सिंह लग्नाच्या जातकाचा जोडीदार हा जसा विचारवंत असो, तसा असतो कायद्याने वागणारा असतो, तसा असतो दीर्घ मुदतीच्या गोष्टी लक्षात ठेवणारा असतो. आणि त्या लक्षात ठेवून त्याच्यानंतर त्याचा वापर कधी, कुठे, कसा करावा, याच्याच म्हणजे याची गणितं त्याच्याकडे फिक्स असतात. काय करायला पाहिजे, काय नाही करायला. कुठलीच गोष्ट असं नाही की बाबा आजच खिशातून काढली, लगेच दाखवली, नाही, ठेवून दे. कारण शनीकडे ना एक गुणधर्म असा असतो की तो शनी विलंब तर आहेच आहे, पण तो स्वतः एखाद्या गोष्टीची वाट पाहण्यामध्ये माहिर असतो. शनीला वाट पाहायला कधीच दुःख वाटत नाही. कंटाळत नाही तो वाट पाहण्यासाठी. बघा तुम्ही एखादा असा शनी प्रधान माणूस आहे, त्याला तुम्ही भेटायला जा, त्याला सांगा अरे मला अर्धा तास यायला उशीर होतो, ठीक आहे म्हणेल. तो चिडणार नाही. मंगळ लगेच चिडतो, अर्धा तास उशीर होतो म्हणजे काय, तुला काय कळतं की नाही, माझा वेळ वाया घालवतोयस. तुम्ही जर शनीच्या माणसाला सांगितलं ठीक आहे अर्धा तास उशीर होतोय, ठीक आहे म्हणजे ओके ठीक आहे या, अर्धा तास लेट या. तो आजूबाजूला तिकडे काहीतरी हिंडत भटकत राहतो किंवा तो आपल्याच चिंतन मननामध्ये जातो. हा गुणधर्म आहे. इथेच लोक आपल्याला अशीच ओळखायचे असतात. आणि ह्याच गोष्टींचा जो भाग आहे तो आपल्याला पत्रिका पाहताना, स्पेशली वैवाहिक जीवनाची पत्रिका पाहताना आपल्याला होतो. बोला बोला. सर एक प्रश्न विचारू? हा बोला ना. आता हे वैवाहिक जीवनाचा विषय चाललाय की ज्या राशी उत्सुक असतात किंवा ज्या राशी लग्नासाठी एवढ्या उत्सुक नसतात, अशा कुठल्या राशी असू शकतील साधारणपणे? बघा प्रत्येक राशी ही लग्नासाठी उत्सुक असते. असं नाही की कुठली राशी लग्नासाठी उत्सुक नाही. प्रत्येक राशी विवाह इच्छुक आहे. बरोबर बरोबर. एक गंमत सांगतो तुम्हाला. शुक्र ग्रह आणि बाकीचे ग्रह, बरोबर आहे, शुक्र ग्रह आणि बाकीचे ग्रह, राहू केतू सोडून, जर शुक्र सूर्याबरोबर असेल तर
सूर्याला शुक्र नको असतो का? सूर्य राजा आहे, शुक्र दासी आहे. राजाबरोबर दासी असेल तर राजा प्रसन्नच असतो आणि राजा आरामात असतो, एकदम आरामदायी असतो. राजपाट असेल तरी तो तिथे बोलणार नाही की मी राजमहालात जातो, तिथे राज दरबारात जातो, कारभार करतो. तो म्हणेल नाही, मी तिथे राजमहालात बसतो, गुपचूप घरी बसतो, वर्क फ्रॉम होम करतो. असंच असतं. बरोबर. त्याच्यानंतर चंद्रासोबत शुक्र असेल तर चंद्र पहिला प्रसन्न होतो, शांत राहतो. तो म्हणतो अरे वा वा, आपलं मनोरंजन करणारी दासी. चंद्र राणी आहे, दासी शुक्र आहे. तो म्हणतो मनोरंजन करणारा आहे, माझ्या सेवेशी तत्पर आहे, सगळं आहे सगळं आहे. पण दासी ही त्या चंद्रापेक्षा प्रचंड चतुर असते. कधीतरी राणीचा घात होतो, आलं लक्षात. म्हणून तिथे चंद्र शुक्राची युती जी आहे ती सुद्धा तिथे असं आहे की मातेला त्रासदायक ठरते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये असेल त्यांच्या पत्रिकेमध्ये मातेला त्रासदायक म्हणजे काय, की आईला थोडेसे जास्त कष्ट होतात, आईची फसवणूक होते काही बाबतींमध्ये. मग ते आर्थिक व्यवहारात असो, अन्य कुठल्या बाबतीमध्ये असो, चंद्र शुक्राच्या युतीमध्ये, चंद्र शुक्र युतीमध्ये तिथे असं आहे की मातेची फसवणूक स्त्री वर्गाकडून होते. कशी? मग ती तिची बहीण असेल, नणंद असेल, अजून कोण भाऊजाई असेल, की अजून कोण जे काही सगळी नातीगोती असतात आपल्या, म्हणजे स्त्रिया ज्या असतात त्यांच्याकडून होऊ शकते. का नाही होऊ शकणार? हा एक भाग. बुध आणि शुक्र असेल तर बुध चतुर आहे, तो शुक्राचं काही चालायला देत नाही. शुक्राला वाटतं की मी ह्याला गुंडाळतोय, बुध म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, पाहिजे तेवढं गुंडाळ. आणि नंतर बुध त्यालाच विकून टाकतो. विकून टाकतो म्हणजे काय, की त्याला बुध हा व्यवस्थित त्याची जागा दाखवून देतो की मी तुझ्यापेक्षा व्यावहारिक आहे, चतुर आहे, तुझं माझ्याकडे जास्त काही चालणार नाही. जास्तीत जास्त आपण दोघं एकत्र असू तर एखादी छान कविता लिहू, एखादं छानसं चित्र काढू, एखादी कलाकृती सादर करू, छान डायलॉग बोलू, काहीतरी लिहू, काहीतरी देऊ, काहीतरी घेऊ, अशा तऱ्हेचं सगळं वातावरण असतं. गुरुच्या सोबत शुक्र असेल तर मात्र थोडीशी गडबड होऊन जाते. गुरुच्या सोबत जर शुक्र असेल तर तिथे गुरुला तिथे अशी स्थिती तयार होते, विश्वामित्र ऋषींची आपल्याला गोष्ट माहिती, मग तशा प्रकारची स्थिती तयार होते. शुक्र हा मोहात पाडणारा ग्रह आहे आणि बुध कसा आहे की मोहात पडला ना तरी सुद्धा त्याच्यातही व्यवहार पाळणारा ग्रह आहे. असं आहे. बुध पाण्यात पडला तर म्हणेल चला कपडे बरेच महिने धुतले नव्हते, धुवून निघाले. असं आहे. बाहेर येऊन तो उन्हात सुकवेल. असं आहे. पण गुरुचं तसं नाहीये. गुरु म्हणेल अरे माझ्या शर्टला डाग लागला, त्याचं सारखं लक्ष तिथेच जाणार आणि मग त्याची मनात चिडचिड होत राहणार. कुणामुळे? शुक्रामुळे. तो शुक्राच्या मागे गेला की घसरणार आहे तो शेवाळावर, लक्षात घ्या. बेस्ट. आता असे कित्येक गुरु आपण पाहतो की शुक्राच्या मागे गेले की झालं. सगळे स्वयंघोषित गुरु म्हणजे शुक्राच्या मागे जाऊ जाऊ बाप रे, धमाल नुसती, काय का. खरंय. त्याच्यानंतर शनी जर असेल तिथे ना तर शनी मात्र त्याला कंट्रोल मध्ये ठेवतो. शनी समोर काही चालत नाही. शनीला जर असं वाटलं की हा शुक्र जरा जास्तच आपल्याला तिथे जवळ येण्याचा तिथे प्रयत्न करतोय, आपल्याला जास्तच लाडात म्हणजे आपल्यासमोर जास्तच लाडात येण्याचा प्रयत्न करतोय, शनी चटकन त्याला संबोधन करतो, ताई काय सेवा करू तुमची. झालं, मग तिथे सगळं प्रकरण मिटून जातं. असं आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा त्याच्यामध्ये तो गुणधर्म आहे. सर तुम्ही आता जे काय पद्धतीने सांगितलं ते राशी चक्रकार कोण तो शरद उपाध्ये त्यांची आठवण आली. साहेब ज्योतिष असं गमतीच आहे. म्हणून जेव्हा मी कधी तुमच्याशी फोनवर बोलतो तर त्यावेळेला मी अशा भरपूर काही ना काहीतरी असं गंमत जम्मत म्हणून असं सांगत असतो, मजा येते. जे जे आपण चालताना फिरताना बोलताना अनुभव घेत असतो हे सगळे आपण जर समजा त्या एका ज्योतिषच्या पट्टीमध्ये मोजण्याचे प्रयत्न केले ना तर त्याच्या पलीकडे आणि अलीकडे जातच नाहीत ते कधी. ते तेवढ्यामध्येच असतात. खरंय खरं खरं आणि हेच खूप सर महत्वाचं आहे. आता जर समजा मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्णांच्या पत्रिकेमध्ये वृषभ लग्न, वृषभ राशी आणि तुळ राशीमध्ये शुक्र, लग्नेश तुळ राशीमध्ये, आणि तो लग्नेश शनीच्या सोबत. बघा
वृषभ लग्न वृषभ राशी, त्याच्यानंतर लग्नेश तुळ राशीमध्ये षष्ठात शनीच्या सोबत. कविता फिट बसते ना ती सुरेश भटांची. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. फिट बसते ना कविता. का? कारण शनीमुळे. शनी हा असा तेल लावलेला पैलवान. तेल पण शनीकडेच येतं आणि पैलवान मंगळाकडे येतो. बघा आपल्याकडे शरद पवार साहेबांना असं म्हटलं जातं, तेल लावलेला पैलवान. का म्हटलं जातं असं? मेष राशी म्हणून पैलवान, वृश्चिक लग्न म्हणून पैलवान, कारण मंगळाकडे पैलवान येतो. आणि शनी चंद्राची युती आहे, बरोबर. शनी चंद्राची युती आहे. शनीकडे तेल आहे, तेल लावलेला पैलवान. माणसाला उपमा पण अशीच दिली जाते, माणसाला टोपण नावही असंच ठेवलं जातं. जसे त्याचे ग्रह असतात तसंच. परफेक्ट. ग्रहांच्या अलीकडे काही नाही, ग्रहांच्या पलीकडे काही. या आपल्या जीवनामध्ये, बरोबर आहे. बरं, आणखीन बोला. एक शंका विचारू का? हा मॅडम, एक मिनिट. लेले मॅडम एक मिनिट. तामसेकर साहेब बोला तुम्ही. हा सर, तुम्ही शनिप्रधान व्यक्तीबद्दल फार सुंदर व्याख्या केली, खूप आवडली मला, माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद. थँक्यू. बरं, लेले मॅडम बोला. तुम्ही म्हणजे कर्क ह्याच्याशी आहे बर का, कर्क राशीविषयी आहे. तुम्ही कर्क राशीतला पडलेला ग्रह लगेच लवकर फळ देतो, तर त्या कर्केत जर शनी असेल तर काय होईल? कर्केत जर शनी असेल तर जातकाला लवकर विरक्ती आणतो. कर्केचा शनी हा जातकाला लवकर विरक्ती आणतो, मातेला कष्ट देतो किंवा मातेपासून लवकर दुरावा तयार करतो किंवा मातेच्या चिंता उपस्थित करतो. मातेला तिथे कधी कधी आजारपणाच्या याच्यामध्ये माता असते किंवा मातेची काळजी ह्या जातकाला घ्यायला लावतो. हा एक भाग झाला. पण स्वतःच्या वैयक्तिक पर्सनॅलिटीमध्ये जर आपण त्याला पाहिलं तर हा जातक जो आहे, हा जातक तिथे लवकर विरक्तीकडे वळतो आणि विरक्तीकडे वळताना आपला कार्यभार किंवा आपली कार्यपद्धती व्यवस्थित पद्धतीने करतो. त्याच्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या, सगळं नियोजन प्रयोजन उत्तम रीतीने करून नंतरच तो त्याच्यामध्ये विरक्तीचा जो काही निर्णय आहे, जो त्यांनी आधीच 10 वर्ष घेतलेला असतो, तो 10 वर्षांनी डिक्लेअर करतो की नाही, आता मी या सगळ्यातून बाजूला होण्याचा हे करतोय, बाजूला होणार आणि नंतर आता सगळं तुमच्या हातामध्ये. हे त्या कर्केच्या शनीचं तत्व आहे. अशा कर्केच्या शनीला वडिलोपार्जित ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिळालेल्या पण असतात. जर शनी बिघडला असेल तर कधी कधी मिळत नाहीत, परंतु ह्या कर्केच्या शनीला वडिलोपार्जित गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या असतात. आईने ठेवलेलं, वडिलांनी ठेवलेलं, आजोबाने ठेवलेलं, नवऱ्याने ठेवलेलं, बायकोने ठेवलेलं, हे कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी हे त्यांना मिळतच असतं. आणि हा शनी जातकाला आरोग्याच्या बाबतीमध्ये हृदयाच्या आणि रक्ताच्या संबंधितले विकार तयार करतो. लंग्स, फुफ्फुसांच्या बाबतीतले. बोला लेले मॅडम. कळलं. बर, आणखीन काही कुणाला, आता काय 5-6 मिनिटं आहे, त्याच्यामुळे कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे आपण त्याच्यावरती बोलू. सर, आपली मंगळ आणि शुक्र, तुम्ही मगाशी बाकी सगळे ग्रह सांगितले, आता मंगळ आणि शुक्राची जर हे असेल, काय असेल आपण तुम्ही प्रत्येक जोडी सांगितलीत ना, म्हणजे शुक्राबरोबर प्रत्येक हे असेल तर अच्छा, मंगळ आणि शुक्राचं बरं सांगतो. बरं, ते राहिलं का? ठीक आहे ना, सांगू ना. हो. बरं, मंगळ आणि शुक्र असेल तर मंगळ हा असा ग्रह आहे ना, शुक्र हा पहिला मंगळाच्याच प्रेमात पडतो नेहमी. वाह, काय पर्सनॅलिटी आहे. काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये? टॉल, डार्क, हँडसम. तो मंगळाच्या पहिला प्रेमात पडतो. मंगळ मग त्याला मस्तपैकी धुलाई करतो. बघा मी काय म्हणतोय, नीट लक्षात घ्या. मंगळ त्याची मस्तपैकी धुलाई करतो. का धुलाई करतो? कारण मंगळाला शुक्राची तत्वच पटत नसतात. शुक्र हा मोहित होतो, शुक्र मोहात पडतो आणि मंगळही शुक्र मोहात पडतो, मंगळही मोहात पडतो. आणि त्याच्यानंतर हे दोघही जे आहेत ते विरुद्ध प्रकृतीचे असल्या कारणाने त्याच्यामध्ये दोघांमध्ये समन्वय कधीच साधला जात नाही. केवळ आणि केवळ काही काळापुरता त्यांचं जे काही
रुटीन आहे ते व्यवस्थित चालतं, त्याच्यानंतर ते पूर्णपणे बिघडून जातं. आणि ह्याच प्रकरणामधून जे अनेक गुन्हे घडतात ना, त्या गुन्ह्यांना कारण हेच आहे. त्या गुन्ह्यांना कारण हेच आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून पहा, तुम्हाला लक्षात येईल की तिथे स्त्री जातक आणि पुरुष जातक यांच्यामध्ये ज्या वेळेला काही विपरीत प्रकार घडतात, त्याच्यामध्ये कारण काय आहे हेच आहे. आता एवढी प्रकरण आपण न्यूजला पाहतो, वाचतो, ऐकतो, त्यावेळेला आपण पाहतो ना की बॅग मध्ये भरलं, फ्रीज मध्ये भरलं, काय हे कोण करतं? त्या शुक्राला एवढा त्रास कोण देतं? क्रूरपणे, निर्दयीपणे त्रास कोण देतं? मंगळच देतो ना. तो शुक्र तिथे काय येतो? त्याला कळत नाही का आधी स्वभाव? नाही, पण तो त्याच्या प्रेमात पडलेला असतो, मोहात पडलेला असतो. असं आहे. म्हणून शुक्र म्हणजे दासी आहे आणि मंगळ म्हणजे सेनापती आहे. दोघांचं कधीच समन्वय साधलं जाणार नाही, होणार नाही. शुक्र मंगळाच्या युतीतला जातक तुम्ही पहा, ऐन चांगल्या प्रसंगाच्या वेळेला तो काही ना काहीतरी गडबड करणार म्हणजे करणार. तो काही ना काहीतरी वादंग आणणार म्हणजे आणणार. आता लग्न प्रसंग आहे, लग्न समारंभ आहे, तिथे काही ना काहीतरी तो तिथे मस्ती करणार आणि वाद करवणार. स्वतःच तरी डोकं गरम करणार, नाही तर समोरच्याचं तरी डोकं गरम करणार. शुक्राला तसं नको असतं. शुक्राला कसं एकदम आल्हाददायक वातावरण हवं असतं. शुक्र म्हणतो की अरे वा वा, किती छान वातावरण आहे, आपण असंच करूया, आपण तसंच करूया, आपण झाडावर चढून फोटो काढू, आपण तिकडे माडावर चढून फोटो काढू, असं शुक्राचं असतं. मंगळ म्हणतो शिस्तीत उभा राहा, बाजूला तर लात मारेल खाली पाडून टाक. हे मंगळाचं काम. मग तिकडे शुक्र एकदम धास्तावतो, फोटोमध्ये चेहरे बिघडून जातात. हे मंगळाचं काम. त्यावेळेला शनी सांभाळून घेतो. शनी सोबत जर शुक्र असेल तर तो सांभाळून घेतो. तो म्हणतो ठीक आहे, फोटो चाललाय ना, फोटोच्या मध्ये काय बोलायचं नाही. फोटो झाल्याच्या नंतर मग सगळी उजळली. हा भाग असतो. एक साध्या सोप्या प्रसंगातून तुम्हाला ग्रह कळतात काय असतात आणि काय नाही. आपण आपली जरी पत्रिका व्यवस्थित वाचली की नाही, आपल्याला स्वतःला आपण आपल्यापेक्षा जास्त कोणी ओळखतच नाही. बरोबर आहे. पण त्यावेळेला जर आपणच आपली पत्रिका व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला सगळी ग्रहांची गणित सहज रीतीने उलगडतात. पवार साहेब बोला. ओके सर, बरोबर बरोबर. शुक्र मंगळ एक असा प्लॅनेट आहे की आता काही वेळेला ते पुस्तकं वगैरे नाही का, मध्ये काहीतरी पुस्तकं असत, मेन आर फ्रॉम मार्स वगैरे वगैरे, असं काहीतरी पुस्तक होतं. त्याच्यामध्ये काय वर्णन होती, काय देव जाणे काय होतं काय नाही. पण माझं म्हणजे ज्योतिष शास्त्राच्या अनुसरून मनुष्य हा आपल्या समान तत्वाच्या जातकाच्या खेरीज कुठेही सूट होत नाही. एक थोड्या काळापुरता कुठेतरी तो मोहात पडू शकतो, लक्षात घ्या, कुठेतरी तो मोहात पडू शकतो, पण त्याच्यानंतर ते वातावरण त्याला सूट होत नाही. मुंबईचा माणूस जर गावामध्ये खेड्यामध्ये कुठेतरी गेला आणि तो तिथे म्हणाला की आता मी 25 वर्षाचा आणि मी आता माझं पुढची 25 वर्ष याच गावामध्ये घालवीन, शक्यच नाही. 5-10 दिवस झाले की त्याचं ताळतंत्र बिघडायला लागतं. तो म्हणतो कधी एकदा मी मुंबईला जातोय, असं असतं. हेच शुक्र आणि मंगळाच्या बाबतीमध्ये होतं. बरं, आलं लक्षात तुमचं? हो सर. बरं, ठीक आहे. मेटकर मॅडम बोला. बोला मेटकर मॅडम. येस सर. सर मला असं एक प्रश्न आला की आपण आता बघितलं की मकर लग्नाचा व्यक्तीचं जोडीदार जेव्हा लग्न होईल त्यानंतर त्याची कामं बऱ्याचदा फास्ट होणार असं आपण बोललो, बरोबर, कारण का कर्क सप्तमात आहे त्याच्या राशी. पण सर मग अशा वेळेस जर का चंद्र जर त्या व्यक्तीचं सप्तमात असेल कोणत्याही लग्नाला आपण जर घेतलं, तर मग त्या दोघांचा स्वभाव बऱ्यापैकी सेमच शकतो का सर, मग असं आपण जर म्हटलं तर? कारण चंद्र त्याचा तिथे सप्तमात जर आहे त्या व्यक्तीचा, तर त्याची रास पण ती झाली. मग त्याच्या जीवनामध्ये येणारा जोडीदार जो आहे तो पण थोडस तशाच स्वभावाचं त्याला भेटणार का, मग असं आपण म्हणायचं का सर या ठिकाणी? बरं, असं असतं मॅडम की समान स्वभावाची माणसं जी आहेत ना, समान स्वभावाची माणसं ही
नेहमी एकाच विचारांची नसतात. स्वभाव आणि विचार ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे. कारण हो सर, त्या बरोबर. हा जेव्हा आपण स्वभाव आणि विचार ह्याच्यामध्ये तफावत समजतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. कसं असतं की सप्तमात एखाद्या जातकाच्या जर चंद्र असेल, तो कर्क लग्नाचा आहे आणि त्याचा लग्नेश मकर राशीत आहे, लक्षात घ्या. त्याचा लग्नेश मकर राशीत आहे, म्हणजे तो मकर राशी प्रमाणे कार्यरत होणारा आहे आणि त्याच्या जीवनात येणारा जो जोडीदार आहे तो मकर राशीची विचारसरणी किंवा गुणधर्म घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये थोडीफार सिमिलरिटी असू शकते, ते एकमेकांना पूरक असतात. म्हणून आपण काय म्हणतो की जर सप्तमात चंद्र असेल तर जातकाला जोडीदार मनासारखा मिळतो. बघा, लक्षात घ्या, जातकाला जोडीदार मनासारखा मिळतो. हो सर, हो, बरोबर बरोबर. पण जर तिथे ग्रहांचा विषय आपण आता आणला मध्ये, तर त्याच्यामध्ये लग्नेश म्हणून तो सप्तमात ज्या वेळेला आहे, मकर राशीमध्ये ज्या वेळेला आहे, त्यावेळेला तिथे कर्क राशीची व्यक्ती त्याचा लग्नेश सप्तमामध्ये मकर राशीमध्ये म्हणजे अंगी शनीचे गुणधर्म तो आपल्या जोडीदारावरती अंमलबजावणी करणार, त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर ओके त्याची ग्रहस्थिती ओके. मंगळ किंवा शनी प्रधान असेल, गुरु प्रधान असेल, सूर्य प्रधान असेल, तर तो त्याला विरोध करणार. हाही ओ, भाग, वाव वाव, हे सगळं छान छान. आपण त्याच्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. हो सर, हो, छान छान, मस्तच सर. ओके, ठीक आहे. आता पुढच्या वेळेला भेटू शुक्रवारी आणि आपला उर्वरित विषय घेऊ. चला, जय श्रीराम. येस, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. राम राम थँक्यू सर. सर. राम राम. बरं, तुम्ही प्रश्न वगैरे लोकांनी विचारत जा, असं शांत बसू नका. सगळे प्रश्न विचार, जय सगळ्यांनी.